चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविष्टम् एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम्। मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री प्रभु रामचंद्र यांच्या चरण पादुकांना पट्टाभिषेक करून भरत अयोध्येमध्ये त्या पादुका राजसिंहासनावर स्थापित करतो, विराजित करतो, स्थानापन्न करतो। स्वतः मात्र नंदी ग्रामात राहतो आणि शत्रुघ्नाला मार्गदर्शन करून हे राज्य कारभार करून घेतो। आता इकडं चित्रकूट पर्वतावर बहुजन हिताय बहुजन सुखाय या हेतुपूर्ती करता भगवान प्रभू रामचंद्रांचा निवास सुरू झालेला असतो। परंतु त्या चित्रकूट पर्वतावर काही अशा अघटित घटना घडतात। त्यातली एक घटना आज आपल्याला बघायची आणि चित्रकूट पर्वत सोडून भगवान प्रभू रामचंद्र तुमच्या आमच्या परम भाग्यानं दंडकारण्यात कसे येतात, काय येतात, ज्या दंडकारण्यात आपण राहतो त्या दंडकारण्याला दंडकारण्य नाव का पडलं, या काही गोष्टींचा परामर्श आपल्याला इथे घ्यायचा। आज आपल्याला डायरेक्ट आपल्या पंचवटीतच यायचं। भगवान क्षत्रियाच्या कुळात जन्माला आलेले, क्षत्रिय धर्माप्रमाणे प्रत्येक अमावस्या पौर्णिमेला होम हवन करायचे। नित्यक्रम ऋषीमुनी लोकांच्या सहवासात जात होताच, परंतु प्रत्येक अमावस्या पौर्णिमेला होम हवन करायचे। आणि इथे नाथ महाराज एक शब्द वापरत आहेत, त्या होम हवनामध्ये मृग मांसाची आहुती द्यायची, मृग मांसाची आहुती द्यायची। एके दिवशी पौर्णिमेचा दिवस लक्ष्मण वनफळ तोडण्याकरता वनात गेला, परंतु त्या यज्ञकुंडामध्ये दिलेल्या आहुतीच्या आमिषाने काही पक्षी तिथे घिरट्या मारत होते, तिथे काही कावळे पण होते। मग ते आहुती दिलेले ते तुकडे आहेत ते त्यांनी नेऊ नये एवढ्या करता भगवंताने सीतामातेला सांगितलं, सीते जरा यज्ञकुंडाजवळ बस ना, त्या कावड्यांना हटक। भगवान प्रभू रामचंद्रांची आज्ञा शिरसावन्य म्हणून ती आदिशक्ती माता प्रत्यक्ष जगदंबा त्या यज्ञकुंडाजवळ होम हवनाच्या ठिकाणी त्याचं संरक्षण करण्याकरता बसले। ज्या वेळेला ते कावळे तिथे यायचे त्यावेळेला त्या कावळ्यांना ती माऊली हाकलायची, परंतु एक गंधर्व नगरीतला गंधर्व एक गंधर्व नगरीतला गंधर्व त्याची त्या वरून दृष्टी सीतामातेकडे गेली। ज्या गंधर्वाची दृष्टी सीतामातेकडे गेली त्याचं नाव सुदसू आणि ते सीतामातेचं विलोभनीय रूप पाहिल्यानंतर, सौंदर्य पाहिल्यानंतर ही जगदंबा आहे याचा विसर पडून त्याची पाप वासना जागृत झाली आणि या आदिशक्तीची विटंबना करण्याचं त्याच्या मनात आहे। पण विचार करतोय, आपण जर या गंधर्वाच्या रूपात त्या आदिशक्तीची विटंबना करायला गेलो तर ते शक्य होणार नाही। आपल्याला कुठलं तरी रूप घ्यायला पाहिजे। मनात आलं की जे कावळे आजूबाजूला बसलेले आहेत ना त्यांच्या स्थळात जाऊया म्हणून त्या गंधर्वानं म्हणजे नीच काम करत असताना सोंग ढोंग कसे होत केली जातात त्याचं एक उदाहरण आहे।
त्या सुरसूप नावाच्या गंधर्वानं कावड्याचं रूप घेतलं आणि कावड्याचं रूप घेऊन त्या कावड्याच्या थव्यामध्ये येऊन बसला. ते बाकीचे कावडे त्या यज्ञकुंडाजवळ जायचे, ते जे टाकलेली आहुती आहे ती वेचण्याचा प्रयत्न करायचे. सीता माता आपल्या हातामध्ये एक दांडकं घेऊन त्यांना हाकलायचे. हाकलल्यानंतर इतर कावडे ते पाठीमागे पडायचे. परंतु हे जे सुदर्शुक नावाचा गंधर्व कावड्याच्या रूपात आलेला होता ना, सियावर रामचंद्र भगवान की जय, पवन सुत हनुमान महाराज की जय. तो सुरसूप नावाचा गंधर्व कावड्याच्या रूपात आलेला तो मात्र काही जात नव्हता. सीता माता हाकलण्याचा प्रयत्न करायची, परंतु बाकीचे कावडे पाठीमागे जायचे, परंतु तो मात्र पुढे यायचा. हे बाकीचे कावडे पाठीमागे गेल्यानंतर त्या सुरसूप नावाच्या गंधर्वानं कावड्याच्या रूपात आलेला सीता मातेची विटंबना करायला सुरुवात केली. आता ती विटंबना कशा स्वरूपाची आहे ते माझ्या तोंडातून मी ते शब्द काढत नाही. ते नाथ महाराज यांचे शब्द आहेत, ते बोलण्याचा मला अधिकार नाही. फक्त एकाच वाक्यात तुमच्या लक्षात येण्याकरता बोलतो की त्याला हाकलण्याकरता सीता मातेनं आपला हात वर उगारल्यानंतर थोडीशी खाली लावली. उगारता हात अचानक सीता मातेच्या कंचुकीची गाठ सुटली, म्हणजे चोळीची गाठ सुटली. आणि या त्या कावड्याच्या रूपात आलेल्या गंधर्वानं ही वेळ साधली आणि त्या सीता मातेला खाली पाडून तिच्या वक्षस्थलाचं चुंबन घेऊन तिच्या गालाला ओरखडलं. नाथ महाराज ओरबडला असा शब्द वापरतात. सीता माता आक्रोश करायला लागली. बाहेर सीतेला कोण उपद्रव करतोय म्हणून प्रभू रामचंद्र बाहेर आले. तो पाहतो तर सीता मातेच्या वक्षस्थलावर कावडा बसलेला विटंबना करतोय. प्रभूला राग आला. खाली पडलेली गवताची गाडी प्रभूने उचलली, तिला इशिका म्हणतात. आणि अभिमंत्रित करून भगवान प्रभू रामचंद्रांनी त्या कावड्याला शिक्षा द्यावी म्हणून त्याच्या पाठीमागे फेकले. फेकता बरोबर तो कावडा जीव घेऊन पळायला लागला. कारण प्रभूने सोडलेली ती इशिका सामान्य नव्हती. लाल जर्द सूर्यप्रकाशासारखी तेजस्वी लोहाराच्या भट्टीमध्ये एखाद्या सळईचा तुकडा टाकल्यानंतर तो जसा लाल जर्द होतो, लाल भडक होतो, तशा पद्धतीने ती इशिका, तो कावडा जीव घेऊन पडतोय. आपल्याला आता वाचवणार तो. पहिल्यांदा इंद्राकडे जातो. ती इशिका पाहिल्यानंतर पहिल्यांदा इंद्र घाबरतो आणि हे प्रभूने सोडलेली इशिका आहे. आता याला वाचवणार कोण? इंद्रानं अभय दिलं नाही. ब्रह्मदेवाने त्याला आश्रय दिला नाही. भगवान शंकराने आश्रय दिला नाही. वरुणाने आश्रय दिला नाही. कुबेराने आश्रय दिला नाही. फिरता घाबरत नारद महर्षींची गाठ पडली. नारद महर्षींच्या चरणावर साष्टांग प्रणिपात करतो आणि बोलतो, प्रभू हे ऋषीवर्य, माझ्या हातून हा अपराध घडलेला आहे, काही करा, परंतु ही इशिका आता मला मारून टाकणार, मला जीवदान कसं मिळेल याचा उपाय सांगा. नारद महर्षी दयाळू, त्यांनी उपाय सांगितला की हे बघ कावड्या, तू अक्षम्य अपराध केलेला आहे आणि ज्याचा अपराध केलेला आहे तो सर्वोत्तम परमात्मा आहे, परब्रह्म भगवान आहे. म्हणून आता तुला वाचवणारा कोणीच नाही. जर तुला जीवदान मिळावं असं वाटत असेल तर ज्याचा तू अपराध केला त्याची क्षमा माग, त्याच्या पायावर जाऊन शरणागती पत्कर. कारण शरणागताला अभय देणं हे त्याचं काम आहे. नारदजींच्या सांगण्यावरून तो कावडा पुन्हा परत फिरला. त्याच्या पाठीमागे इशिका त्याचा पाठलाग करते आणि जिथं भगवान प्रभू रामचंद्र होते तिथं येऊन त्या चित्रकूट पर्वतावर पुन्हा प्रभूच्या चरणावर तो कावडा साष्टांग प्रणिपात करतो आणि हात जोडून झालेल्या अपराधाची क्षमा मागतो. प्रभू, माझ्या हातून हा अपराध व्हायला नको पाहिजे होता, परंतु सीता मातेची विटंबना घडली. मला काही करा, मी तुम्हाला शरण आलेलो आहे आणि तुम्ही शरणागताला अभय देणारे आहात, त्याच्या प्रतिपाळ करणारे आहात. शरणागता प्रतिपाळू हे तुमचं ब्रीद आहे. मला काही करा, अभिवचन द्या, मला मारू नका, मला मारू नका. रडायला लागला कावडा. परंतु नाथ महाराज बोलतात की तो मनुष्यवाणीनं बोलायला लागला. आता हा शरण आला, याला मारायचं तरी कसं? शरणागताला मारणं हे आपलं रीत नाहीये. परंतु हा कावडा प्रभू रामचंद्रांच्या चरणावर माफी मागतो आहे
ती इशिका पाहते आणि ती इशिका जागच्या जागेवर थांबते अधांतरी. तेवढ्याच सीता माता येते. प्रभू बोलताय, हे बघ, तू मला शरण आला तर मी तुला काही करू शकत नाही, परंतु जिचा अपराध तू केला तिचा विचार मला घ्यावा लागेल. सीता माता समोर आली. येता बरोबर हा कावळा इतका हुशार, कारण सगळ्या पक्षामध्ये कावळा हुशार आहे असे आमचे कीर्तनकार कावळ्याची जाहिरात करत आलेले आहेत. सगळ्यात हुशार कावळा. त्याने प्रभू रामचंद्रांकडे असलेलं तोंड सीता मातेकडे फिरवलं आणि हात जोडून बोलतो, माते, तू तर जगत जननी आहेस, तू प्रत्यक्ष जगदंबा आहेस, जगाची जननी असल्या कारणाने मी तुझं लेकरू आहे आणि लेकराकडून हा अपराध घडला तर तो तुला सहन करावा लागेल. तो कावळा कसा युक्तिवाद करतो, वकिलापेक्षाही मोठा, की मी तुझं लेकरू आहे. आईचा दोघांशी संबंध असतो, पतीशी संबंध असतो, मुलाशी संबंध असतो, परंतु पतीची पत्नीच्या देहावर फक्त रात्रीच्या वेळेला सत्ता असते, परंतु मुलाची सत्ता मात्र 24 तास असते लेकराची. आणि एवढंच नाही, स्त्री जर रजस्वला असली तर पती तिच्याजवळ जाऊ शकत नाही, परंतु लहान लेकराला मात्र ते काही नाही. ती कशाही अवस्थेत असली तर ते तुझं लेकरू आहे. शेवटी ती तिला जवळ घेते, गोंजारते, मी तुझं लेकरू आहे माते, काही कर परंतु मला जीवदान दे. सीता माता दयाळू. एवढा अपराध करून सीता मातेला त्याची दया आली आणि प्रभूला ती बोलते, प्रभू, हा विचार तुम्हाला दया आलेला आहे ना, शेवटी आपलं लेकरू आहे, त्याला जीवदान देऊन टाका. प्रभू विचार करतायत, ही सीता म्हणते जीवदान देऊन टाका, परंतु हे गुन्हे करणारे अतिरेकी जर असेच मोकळे सोडून दिले तर पुन्हा थैमान मार्गदर्शन राहणार नाही. म्हणून त्या कावळ्याला प्रभू बोलतायत, कावळ्या, ती सीता तुला काय शिक्षा करावी मी सांगणार नाही, परंतु आता मी तुला विचारतो की तू सीतेचा हा अपराध केला, विटंबना केली, विटंबना करत असताना कोणकोणत्या अवयवानं काय काय केलं ते पहिल्यांदा मला सांग. शिक्षा काय करायची ते मी सांगेन. भगवंतानं पहिल्यांदा त्याचा अर्धांग मोकळं करून टाकलं. तो कावळा मनुष्यवाणीनं बोलायला लागला, प्रभू, हे माझे 2 डोळे आहेत, हे माझे 2 डोळे आहेत. माझ्या उजव्या डोळ्यानं सीता मातेकडे आईच्या दृष्टीनं बघितलं, पवित्र दृष्टीनं बघितलं, परंतु माझा हा जो डावा डोळा आहे, या डाव्या डोळ्यानं मात्र सीतेकडे पापाच्या नजरेनं बघितलं, वाईट दृष्टीनं बघितलं. काय करायचं ते तुम्ही बघा. प्रभू विचार करतायत की कोणतं काही इंद्रिय असे ना, ज्याने जसं पाप केलं तसं त्याला कर्मफळ देणं आपलं काम आहे. आणि महाभारतही असं सांगताय की कर्माचं फळ कोणालाही सुटत नाही. यथा धेनु सहस्रेषु वत्सो विंदती मातरम एवं पूर्वकृतम कर्म कर्तारम अनुगच्छति. हजारो गायींचा कळप आहे, परंतु त्या हजारो गायींच्या कळपामध्ये एखाद्या गायीचं वासरू जर सुटलं तर ते वासरू हजारो गायींमध्ये आपली आई कोणती आहे तिचा शोध घेतं आणि बरोबर तिच्याजवळ जाऊनच उभं राहतं, तिच्या ओव्याला घुसण्या मारतं. मी वासराची गोष्ट सांगतोय, वगाराची सांगत नाही, कारण त्या वगारलाहीच कळत नाही. जसं हजारो गायीमध्ये वासरू सुटल्यानंतर आपल्या आईचा शोध घेऊन तिच्याजवळ थांबतं, तसं कर्म करणारा करता जिथं असेल त्याला कर्मफल देण्याकरता त्या कर्त्याचा शोध घेत घेत ते जातं आणि बरोबर त्याच्या मानगुटीवर बसतं. एवं पूर्वकृतम कर्म कर्तारम अनुगच्छति. कर्ता का वो अनुसरण करता है. अनुसरण अलग और अनुकरण अलग. अनुकरण यानी डुप्लिकेट और अनुसरण यानी प्रतिशोध, पाठलाग. त्या कर्त्याचा पाठलाग करतो. तसं ज्या इंद्रियाने ते कर्म केलेलं आहे त्याला काहीतरी प्रायश्चित्त भेटणार आहे. आणि सांगितलं पुन्हा काय झालं, म्हटलं या चोचीनं सीता मातेच्या वक्षस्थलाचं चुंबन घेतलंय. भगवान प्रभू रामचंद्रांनी त्या इशिकेला आज्ञा दिली, इशिके
ज्या डोळ्यानं सीतेकडे वाईट नजरेनं बघितला तर त्याला प्रायश्चित्त द्यायला पाहिजे. त्या इशिकेला आज्ञा देता बरोबर ती इशिका सरसर 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 आली आणि ज्या डोळ्यानं सीता मातेकडे वाईट नजरेनं बघितले होते त्या डोळ्यामध्ये तिने प्रवेश केला. डोळ्यात प्रवेश करता बरोबर त्या कावड्याचा डोळा फोडला, त्याचं बुबुळ फुटलं, रक्त यायला लागलं. आता कावड्याचं ते अर्धांगही वाया गेलं, डोळाही वाया गेला, फक्त एक डोळा राहिला. हा जोडून बोलतोय प्रभू आता पुढचं काय. प्रभूने सांगितलं हे बघ काळजी करू नको, एका डोळ्यानं पाप केलं म्हणून त्याला शिक्षा दिली, परंतु दुसऱ्या डोळ्यानं सीता मातेकडे तू आईच्या दृष्टीनं बघितलं, पवित्र दृष्टीनं बघितलं तर त्या डोळ्याला मी वरदान देणार आहे. पहिल्यांदा ज्याने गुन्हा केला त्यांना शिक्षा करून घेऊ दे. ज्या चोचीनं तो सीता मातेच्या वक्षस्थळाचं चुंबन घेतलं ती चोच कायमस्वरूपी नरक भक्षण करेल, म्हणून ती चोच नेहमी नरकात असते. आणि ज्या उजव्या डोळ्यानं सीता मातेकडे तू आईच्या दृष्टीनं बघितलं ना त्या डोळ्याला असं वरदान देतोय की त्या डाव्या डोळ्यातलं बुबुळ जरी फुटलेलं असलं तरी या उजव्या डोळ्याचं बुबुळ तुझ्या दोघही डोळ्यामध्ये फिरेल आणि तू कान्हा आहे असं कोणालाच कळणार नाही. कारण त्याने ते गाराणे केलेलं आहे याच्यामध्ये की लोक मला कान्हा म्हणतात, काहीतरी करा काहीतरी करा काहीतरी करा. प्रभूने त्याला तिथेही अभय दिलं, काळजी करू नको, जरी तुझा एक डोळा फोडला, लोक जरी तुला कान्हा म्हणत असले तरी या उजव्या डोळ्याचं तुझं असं महत्व असेल की या उजव्या डोळ्याच्या बुबुळानं तुला गेलेल्या लोकांचं पाप पुण्य कळेल आणि 10व्या दिवशी पिंडदान करताना हे सगळे लोक तुझी वाट पाहत असतील. या सगळ्या ओव्या नाथ महाराज अतिशय विस्ताराने इथं देत आहेत. आता वेगळ्या तेवढ्या आपल्याला त्या ओव्या वाचता येत नाहीये, क्षमा करा. मग त्या कावड्याला भगवान परशुरामचंद्रांनी शिक्षा दिली, त्या सुदर्शन नावाच्या गंधर्वाला त्यातून मुक्त केलं, तो आपल्या गंधर्व नगरीला निघून गेला. आता भगवान परशुरामचंद्र चित्रकूट पर्वत सोडून तुमच्या आमच्या परमभाग्यानं दंडकारण्याकडे येत आहे. पण दंडकारण्याकडे येत असताना चित्रकूट पर्वत सोडण्याचं कारण काय. कारण असं आहे की त्या चित्रकूट पर्वतावर त्रिशूर, खर, दूषण असे महान प्रतापी राक्षस राहत होते आणि त्यांच्या काही गुजगोष्टी ऋषीमुनी लोकांनी ब्रह्मवृंदांनी ऐकल्या. भगवान परशुरामचंद्र ज्या वेळेला मंदाकिनीवर आंघोळीसाठी जात होते त्यावेळेला ऋषीमुनी लोक प्रभूकडे पाहिल्यानंतर एकमेकाच्या कानाजवळ आपली तोंड नेऊन काहीतरी संशयानं बोलताना प्रभूला दिसले. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 4 दिवस झाले, महिना झाला. प्रभू विचार करते हे ऋषीमुनी लोक आपल्याकडे पाहून थोडंसं संशयाच्या नजरेनं पाहतायत, काय आपल्याकडून असं अधर्म कृत्य घडलं असेल, आपल्याकडून काय अनाचार घडला असेल की आपल्याकडे पाहून हे थोडंसं वाईट दृष्टीनं पाहतायत. या दुःखाला आपण वाचा फोडली पाहिजे. म्हणून भगवंताने सगळे ऋषीमुनी लोक आणि ब्रह्मवृंदांची बैठक घेतली चित्रकूट पर्वतावर आणि सर्वांना हात जोडून प्रार्थना केली की ऋषीवर्यांनो, ब्रह्मवृंदांनो, मी ज्या वेळेला मंदाकिनीवर जातो किंवा कुठेतरी विचारण्यासाठी जातो त्यावेळेला तुम्ही माझ्याकडे संशयाच्या दृष्टीनं पाहतात आणि मी आल्यानंतर एकमेकाच्या कानाजवळ आपली तोंड नेऊन काहीतरी कुजबुज करताना दिसतात. तर कुजबुज करण्याचं कारण काय. माझ्या हातून असं काही अधर्मी कृत्य घडलंय का, माझ्या हातून काही अनाचार घडतोय का. जर तसा घडत असेल तर मला सांगा, माझी दुरुस्ती मला करायला बरं. कोणीच बोलायला तयार नाही. शेवटी त्या ऋषीमुनी लोकांच्या सभेमध्ये एक जाबाली नावाचे ऋषी उठले आणि त्यांनी मात्र उठून उभं राहून त्या दुःखाला वाचा फोडली की प्रभू, तुमच्याविषयी कोणीच नाराज नाही, परंतु तुम्ही आल्यानंतर लोक कुजबुज का करतायत त्याचं कारण असं आहे की या चित्रकूट पर्वतावर त्रिशूर, खर, दूषण असे महान प्रतापी राक्षस अनेक राहत आहेत आणि या राक्षसांनी असा विचार केलाय की राम आणि लक्ष्मणाला मारून टाकायचं आणि या सीतेचं अपहरण करायचं आणि त्या राक्षसांना मारणे इतकी शक्ती आमच्यात नाही. म्हणून आता आम्ही सुद्धा हा चित्रकूट पर्वत सोडून निघालेलो आहोत, आम्ही सुद्धा इथं राहणार नाही. मग त्या ब्रह्मवृंदांनी आपला सामान घेतला, बैलगाड्या घेतल्या, ते निघाले.
ऋषीमुनी लोकही आपल्या ऋषीपत्न्या घेतल्या, मुलं बाळं घेतले, निघाले. प्रभूने सर्वांना समजावलं, काळजी करू नका, राक्षसाची भीती बाळगू नका, राक्षसाला मारण्याकरता माझा अवतार आहे आणि मी राक्षसांना मारणार, तुम्ही अतिशय निर्भय राहा. परंतु प्रभूच्या बोलण्यावर त्यांचा विश्वास बसेना. सगळे लोक चित्रकूट पर्वतावर निघून गेले. मग सीता मातेला तिथं करू देणार, कारण ब्राह्मणांच्या पत्नी गेल्या, ऋषीमुनी लोकांच्या पत्नी गेल्या, सीता मातेला शेजार राहिला नाही. मग सीता माता प्रभूला प्रार्थना करते, प्रभू आता मला आशीर्वाद देणाऱ्या, शेजार देणाऱ्या काही माता भगिनी होत्या, त्या इथून गेल्या, आता मी एकटीच या पर्वतावर आहे, माझं आता इथं चित्त लागत नाही, तर आपणही हा पर्वत सोडायला पाहिजे. मग त्या सीता मातेच्या बोलण्यावरून भगवान प्रभू रामचंद्रांनी चित्रकूट पर्वत सोडण्याचं मनात आणलं आणि आता आपल्या सर्वांच्या परमभाग्यानं भगवान प्रभू रामचंद्र तो चित्रकूट पर्वत सोडून दंडकारण्याकडे येत आहेत. दंडकारण्याकडे येत असताना मध्यंतरी अत्री मुनी आणि अनुसया मातेचं भेट होते, त्यांच्या आश्रमात जात आहेत. आता तिथं भगवान दत्तात्रयाचा अवतार होतो. तीही कथा फार मोठी आहे, नाथ महाराजांनी रंगवलेली. तेही आपण नेहमी दत्त जयंतीच्या कीर्तन ऐकत असतो, त्याच्यामुळे त्याचीही निवृत्ती करण्याची मानसिकता मी आज दाखवतोय. अत्री मुनींचा आशीर्वाद घेतला, अनुसया मातेचा आशीर्वाद घेतला आणि आता तिथून निघाले. कारण अनुसया मातेला सीता माता पाहिल्यानंतर इतका आनंद झाला आणि तिचं उत्कट पातिव्रत्य पाहून सीता मातेला, अनुसया मातेला आपल्या स्वतःच्या साथीशी कवटाळलं, तिच्या पाठीवरून डोक्यावर हात फिरवला आणि असा दिव्य आशीर्वाद दिला की सीते, तू पतिव्रता धर्माचं पालन करण्याकरता अनवाणी पायाने निघालीस. आता याच्या पुढे तुला जंगलात केवढाही जरी राक्षस दिसला तरी त्या राक्षसाची भीती तुला अजिबात वाटणार नाही, असा आशीर्वाद तुला देते आहे. आणि त्या अनसुया मातेला असे काही अलंकार त्या मातेला दिले, असे काही सुंदर अशा प्रकारचे वस्त्र दिले की ते वस्त्र धुण्याचं कारण नाही, त्याला प्रेस करण्याचे कारण नाही, असे सुंदर अशा प्रकारचे अनसुया मातेला वस्त्र दिले, आशीर्वाद दिला. आणि या सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन आता भगवान प्रभू रामचंद्र, लक्ष्मणजी आणि सीतामाता निघाले. मध्यंतरी एक विराध नावाचा राक्षस भेटतो, त्याला प्रभू रामचंद्र मुक्ती देतात आणि आता सगळ्यांच्या परमभाग्यानं दंडकारण्याकडे येत असताना आपल्या अगदी जवळ येत आहेत. पहिल्यांदा शरभंग ऋषींच्या आश्रमात जात आहेत. शरभंग ऋषींचा आश्रम कदाचित तुम्ही बघितलेला नसेल, परंतु आमच्या पूज्य तात्यासाहेबांनी बघितलेला असेल, दशरथी महाराजांनी बघितलं असेल, आमचे गुरुबंधू अनिल महाराजांनी बघितलेलं असेल की जळगाव जिल्ह्यामध्ये चोपडा तालुक्यात एक ओदमदेव नावाचं तीर्थक्षेत्र आहे. तिथं गरम पाण्याचं झरा आहे. तो शरभंग ऋषीचा आश्रम दाखवलेला आहे. या शरभंग ऋषींची अशी कथा आहे ना रामायणात आलेली की शरभंग ऋषींनी एकदा पितरांची सेवा केली, त्यावेळेला त्यांना पितृलोक प्राप्त झाला. एकदा त्यांनी 100 यज्ञ केले, त्यावेळेला त्यांना स्वर्गाची प्राप्ती झाली. आणि आता लागोपाठ ब्राह्मणाचे 100 जन्म घेऊन त्या जन्मामध्ये यथासांग पद्धतीनं ब्रह्मकर्म केलं. त्या नियमाप्रमाणे 101 जन्मा तो जन्मोनी ब्रह्मकर्मा करी तोची ब्रह्मा आन दोहे, या नियमाप्रमाणे सत्य लोकाचा अधिपती ब्रह्मदेवानं या शरभंग ऋषींना घेण्याकरता एक स्वतः विमान बनवलं. बरेच लोक म्हणतात पूर्वी विमान होतं की नाही, तर रामायणामध्ये या विमानाचा उल्लेख आलेला आहे. आणि ते विमान स्वतः ब्रह्मदेवाने बनवलं. पण आता शरभंग ऋषींना घ्यायला पाठवायचं आहे, मग कोणाला पाठवायचं, एक कोणीतरी जबाबदार माणूस पाहिजे, कारण मोठ्या ऋषीवर यांना घ्यायला पाठवायचं आहे. म्हणून इंद्राला निरोप दिला. इंद्र स्वर्गातून आला सत्य लोकामध्ये. ब्रह्मदेवाने सांगितलं, इंद्रा, मृत्यू लोकामध्ये शरभंग ऋषींनी ब्राह्मणाचे 100 जन्म घेऊन यथासांग पद्धतीने ब्रह्मकर्म केलेला आहे, त्यांना सन्मानानं या विमानात बसून घेऊन यायचं आहे. तुम्ही स्वतः विमान चालवा आणि तुमच्या सोबत शिष्टाई करण्याकरता आपल्या देवांचे गुरु बृहस्पती त्यांना मी पाठवत आहे. इंद्र विमानावर बसला, परंतु ती विमानाची रचना इतकी विलोभनीय होती की इंद्र त्या विमानात बसला, परंतु त्या इंद्राला गिअर कसे टाकावे हेच कळेना. त्या विमानाची माहिती त्या इंद्राला सुद्धा नाही. मग तिथं त्या ब्रह्मदेवानं ते विमान चालवण्याचं प्रशिक्षण इंद्राला दिलं. मग इंद्र आता पायलट झाला.
मग ते विमान घेऊन देवांचे गुरु बृहस्पती आणि इंद्र त्या शरभंग ऋषींच्या आश्रमात आले. आश्रमात आल्यानंतर शरभंग ऋषींच्या समोर जाऊन साष्टांग प्रणिपात करतायत आणि बोलतायत, ब्रह्मदेवाने आम्हाला तुमच्याकडे पाठवलेलं आहे. तुम्ही लागोपाठ ब्राह्मणांचे 100 जन्म घेऊन यथासांग पद्धतीनं ब्रह्मकर्म केलं, त्याच्यामुळे ब्रह्मदेवानं तुम्हाला सन्मानानं घेण्याकरता हे विमान पाठवलेलं आहे. आपण या विमानात बसावं आणि सत्य लोकाला यावं. शरभंग ऋषींनी सांगितलं, हे बघा इंद्रा, बृहस्पतीजी महाराज, मला काही ब्रह्मलोकाला यायचं नाहीये. म्हटले का? कारण मला काही दिवसापूर्वी मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री प्रभुरामचंद्र यांनी संकेत दिलेला आहे की मी आता दंडकारण्यात येणार आणि दंडकारण्यात आल्यानंतर तुझी भेट घेणार. माझ्या जन्माची सार्थकता रामाच्या दर्शनात आहे, ब्रह्मदेवाच्या दर्शनात नाहीये. आपल्या तुकोबारांच्या प्रमाणाप्रमाणे सांगायचं झालं तर तुका म्हणे, जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखली आहे. तसं माझ्या जन्माचं सार्थक रामाच्या दर्शनात आहे, ब्रह्मदेवाच्या दर्शनात नाही. तुम्ही आले तसे निघून जा. प्रभुरामचंद्रांचं दर्शन झालं की पुन्हा मला विमान पाठवू नका. मला आता फुकट आहे सगळं, मी ज्येष्ठ नागरिक आहे, मी माझ्या पद्धतीने काही काळजी करू नका. आता बघा कसं चित्र आहे ना. इंद्र आणि बृहस्पती हे शरभंग ऋषींच्या आश्रमातून बाहेर निघत असताना नेमकं प्रभू रामचंद्रांनी बघितलं. इंद्र आणि बृहस्पती निघून गेले आणि भगवान प्रभू रामचंद्र, लक्ष्मणजी, सीतामाता शरभंग ऋषींच्या आश्रमात जाऊन त्यांचं दर्शन घेत आहेत, त्यांचा आशीर्वाद घेत आहेत आणि त्यांना विचारतायत की ऋषीवर्य, आपल्या आश्रमातून इंद्र आणि बृहस्पती आम्ही जाताना बघितले, कशासाठी आले होते, काय येण्याचं कारण? शरभंगनी जसं होतं कारण तसं सांगितलं की प्रभू, मी लागोपाठ ब्राह्मणाचे 100 जन्म घेऊन त्या जन्मामध्ये यथासांग पद्धतीनं ब्रह्मकर्म केलं, म्हणून ब्रह्मदेवानं सत्य लोकात नेण्याकरता मला त्यांना विमान घेऊन पाठवलेलं होतं. पण तुम्ही काय गेले नाही? तुमच्या दर्शनात माझ्या जन्माची सार्थकता आहे. तुम्ही मला संकेत दिलेला होता की मी तुला येऊन भेटेल, म्हणून तुमच्या भेटीसाठी मी इथं थांबलेला आहे. शेवटी भगवान प्रभू रामचंद्रांनी आपला दिव्य धनुष्यबाण त्या मातीत सोडला, जमिनीत सोडला आणि जमिनीत सोडता बरोबर तिथून एक अशी गरम पाण्याची धार बाहेर काढली आणि त्याच्या योगाने शरभंग ऋषींनी स्नान केलं आणि स्नान केल्यानंतर त्यांना तिथं मुक्ती दिली. ते स्वस्थानावर निघून गेले. आजही तुम्ही तिथे गेलात त्या वनदेवला तर इतकी गरम पाण्याची धार आहे. आता थोडंसं ते कमी झालेलं आहे, परंतु अशी तांदळाची थैली जर नुसती त्या पाण्यात भरली तर आपोआप भात शिजून येतो, इतकं ते गरम. मग आता तिथून भगवान प्रभू रामचंद्रांनी शरभंग ऋषींना मुक्ती देऊन आपल्या सर्वांच्या परमभाग्यानं आता पंचवटीच्या जवळ येत आहेत. जर तिथून जवळच गिरणा आणि तापी नदीचा संगम आहे, त्या संगमावर एक सुंदर रामेश्वराचं देवस्थान आहे. भगवान प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणजी दोघं भावांच्या हाताने तिथे ते लिंग स्थापन झालेलं आहे. अतिशय अजूनही ते लिंग आहे. मग तिथून आता भगवान प्रभू रामचंद्र आपल्या सर्वांच्या परमभाग्यानं अगदी जवळ येत आहेत अगस्ती मुनीच्या आश्रमामध्ये. आता अगस्ती मुनीचा आश्रम कुठे आहे? अगस्ती मुनीचा आश्रम आपल्या नाशिक जिल्ह्याचे जे भक्त असतील त्यांना माहिती असेल. आपल्या मनमाडवरून पुण्याकडे जात असताना पहिलं स्टेशन लागतं अंकाई किल्ला. तो अंकाई किल्ल्याच्या वर एक टेकडी आहे आणि वर अगस्ती मुनीचा आश्रम दाखवलेला आहे, बरं का. टेकडी अगस्ती मुनीच्या आश्रमामध्ये भगवान प्रभू रामचंद्र गेले. अगस्ती मुनीची पत्नी, तिचं नाव लोपामुद्रा, तिचंही दर्शन घेतलं, अगस्ती मुनीचं दर्शन घेतलं आणि तिथं काही दिवस भगवान प्रभू रामचंद्र राहिलेत. त्यावेळेला भगवान प्रभू रामचंद्र त्या अगस्ती मुनींना प्रश्न विचारतायत की मुनिवर्य, आपण ज्या दंडकारण्यात राहतो या दंडकारण्याला दंडकारण्य नाव का पडलं? कृपा करून तो इतिहास मला सांगा. आता एक एक प्रश्न कसे विचारतायत. अगस्ती मुनीने सांगितलं, बाबा या दंडकारण्याला दंडकारण्य नाव का पडलं?
तर या दंडकारण्यावर पूर्वी दंडक नावाचा राजा राज्य करीत होता आणि हा राजा अतिशय उद्बत्त झालेला होता. याच्याकडून कळत न कळत भृगु वंशातले च्यवन ऋषी त्यांचा अपमान झाला आणि त्या च्यवन ऋषींनी यांना शाप दिला की जा, ऋषीवर्यांची तू विडंबना केली, ऋषीवर्यांचा अपमान केला, हे तुझं संपूर्ण दंडकारण्य एवढं मोठं जे राज्य आहे ते सगळं जळून भस्मसात होईल, तूही जळून जाशील, तुझ्या नगरीत ते सगळे लोक जळून जातील. त्या ऋषीने शाप देता बरोबर तो राजाही स्वतः जळाला, त्याचे सगळा परिवार जळाला, सगळे ते राज्य जळालं. नवे नवे इतकं वाईट झालं की झाडं सुद्धा पेटली, तिथले गुरढोरं पेटली, बाकीचे जीवजंतू पेटले, तिथं काहीच राहिलं नाही. नद्या सुद्धा कोरड्या झाल्या, काहीच राहिलं नाही, सगळीकडे राख दिसायची. भगवान प्रभू रामचंद्र पुन्हा पुढचा प्रश्न विचारतायत की मुनिवर्य, मग या दंडकारण्यामध्ये मनुष्य वस्ती कशी झाली? म्हटले मनुष्य वस्ती कशी झाली की हे सगळं दंडकाला शाप देता बरोबर इकडे मनुष्याची वस्ती राहिली नाही, त्यामुळे काही राक्षस इथं खूप माजले होते. मग इथं मनुष्याची वस्ती कशी झाली? तर त्यातलं एक कारण इथं सांगतायत की त्रिभुवनामध्ये संचार करणारे नारद महर्षी एकदा संचार करत असताना, भ्रमण करत असताना विंध्य पर्वताजवळ आले आणि विंध्य पर्वताजवळ आल्यानंतर त्यांनी मेरू पर्वताची मनसोक्त स्तुती केली. मेरू पर्वत सोन्याचा आहे, मेरू पर्वताचं वैभव फार मोठा आहे. आपल्या समोर मेरू पर्वताचं वैभव हा नारदजी सांगतोय म्हणून त्या विंध्य पर्वताला राग आला आणि तो विंध्य पर्वत त्याने आपली उंची वाढवली. ती उंची एवढी वाढवली की सूर्याचं जे उगवणं आहे ते थांबलं, चंद्राचं उगवणं थांबलं, पाऊस पडायचं बंद झालं. त्याच्यामुळे सगळीकडे भीतीदायक परिस्थिती, ब्राह्मणांच्या स्नान संध्या बंद पडल्या, गायी हंबरडा फोडायला लागल्या, वासरा हंबरडा फोडायला लागले, लहान लेकरं आक्रंदन करायला लागले, पाण्याविना सगळं जनजीवन विस्कळीत असतं. करावं तरी काय, सगळीकडे हाहाकार माजला. मग आता या भीषण संकटापासून या प्रजेचं संरक्षण करणार कोण? मग सगळ्या देव लोकांनी ब्रह्मदेवाकडे विनंती केली की ब्रह्मदेवा, आता हा जो विंध्य पर्वत आहे हा कोणाचंच ऐकणार नाही, कारण नारदांनी मेरू पर्वताची स्तुती त्याच्याजवळ केलेली आहे. हा फक्त एकाच व्यक्तीचा ऐकतो, ती व्यक्ती म्हणजे अगस्त्य मुनी. तर अगस्त्य मुनी हे काशीमध्ये राहतात, तर काशी सोडायला त्यांना सांगा आणि त्यांना सांगा दक्षिणेची तीर्थयात्रा करायला तुम्ही जा. दक्षिणेची तीर्थयात्रा करीत असताना ते त्यांना वाट मागतील आणि मग पुढचा मार्ग मोकळा होईल. कारण अगस्त्य मुनी कायमस्वरूपी कुठं राहत होते तर वाराणसीत राहत होते. त्या वाराणसीचं नाव इथं नाथ महाराजांनी दिलेलं आहे. ब्रह्मदेव सगळ्या देवांना घेऊन अगस्त्य मुनीच्या आश्रमात गेले. अगस्त्य मुनीनं साष्टांग प्रणिपात केला आणि सांगितलं मुनिवर्य, पाण्याविना हे सगळं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. पाऊस का पडत नाही याचं कारण असं आहे की नारदांनी मेरू पर्वताची स्तुती विंध्याजवळ केली आणि विंध्यानं आपलं प्रचंड स्वरूप वाढवलेलं आहे. ज्या वेळेला तो विंध्य पर्वत आपलं स्वरूप कमी करेल त्यावेळेला पाऊस पडायला सुरुवात होईल, सूर्य उगवेल, चंद्राचा प्रकाश खाली पडेल, त्यावेळेला हे सगळ्या वनस्पती वाढतील, नद्यांचे जलस्रोत पुन्हा प्रवाहित होतील. तर तुम्ही असं करा की त्याला कसं नमवायचं ते बघा. मग अगस्त्य मुनींनी या प्रजेचा कळवळा अंतःकरणात धरून तीर्थयात्रा करायचं ठरवलं आणि तीर्थयात्रा करीत असताना विंध्य पर्वताजवळ आले. आणि विंध्य पर्वताजवळ आल्यानंतर तो विंध्य पर्वत यांच्याविषयी नम्रच होता. त्या विंध्य पर्वतानं अगस्त्य मुनीला साष्टांग प्रणिपात केला आणि विचारलं, ऋषीवर्य आपली काय सेवा करू शकतो मी? म्हटले बाबा काहीच सेवा करू नको, मला दक्षिणेची तीर्थयात्रा करायची आहे. तर मला आता तुझं हे प्रचंड स्वरूप ओलांडता येणार नाही, म्हणून मला पलीकडे जाण्याकरता काहीतरी वाट मोकळी करून दे. त्या ऋषीचं ते बोलणं ऐकल्यानंतर विंध्य पर्वत एकदम सपाट झाला. विंध्य पर्वत एकदम सपाट झाला. अगस्त्य मुनी त्याला ओलांडून गेले आणि अगस्त्य मुनीने त्या विंध्याला सांगितलं, हे बघ आता मी परत येईपर्यंत हे तुझं स्वरूप असंच ठेव, तुझी उंची वाढवू नको. अगस्त्य मुनी येईपर्यंत ते स्वरूप असंच ठेव म्हटल्याबरोबर ते म्हणले काय नाही, तुम्ही म्हणाल तोपर्यंत मी असाच राहील. मग अगस्त्य मुनीनं असा विचार केला, आपण जर इकडे गेलो
तर पुन्हा त्याचं स्वरूप वाढवेल म्हणून अगस्ती मुनी आता कायम स्वरूपी आपल्या दंडकारण्याकडेच आहेत. पण ते विंध्य पर्वतानं आपलं स्वरूप लहान केल्यामुळे धो पाऊस पडायला लागला, सूर्य उगवायला लागला, चंद्र उगवायला लागला, झाडं झुडपं वाढली, सगळं जनजीवन पुन्हा आनंदित झालं. आणि आनंदित झाल्यानंतर मग ही मनुष्य वस्ती पुन्हा या दंडकारण्यामध्ये वाढली. असं अगस्ती मुनीनं भगवान प्रभू रामचंद्रांना दंडकारण्याचा इतिहास सांगितला. आता प्रभू नम्रपणाने विचारतायत की मुनिवर्य, मला आता हा 14 वर्षाचा वनवास पूर्ण करायचा आहे, तर हा वनवास पूर्ण करण्याकरता या दंडकारण्यामध्ये योग्य ठिकाण कोणतं मला सांगा. मग योग्य ठिकाण कोणतं म्हटल्यानंतर प्रभूला त्यांनी संकेत दिला की काही अंतरावर अरुणा, वरुणा आणि गुप्त सरस्वती या तिघांचा संगम आहे. ते पंचवटी क्षेत्र तुम्हाला राहण्याकरता योग्य आहे. मग त्या मनमाड जवळ असलेल्या अंकाई किल्ल्यावरून भगवान प्रभू रामचंद्र पायी प्रवास करीत त्या पंचवटीत आले. पंचवटीमध्ये त्रिवेणी संगम आहे. कोणकोणत्या नद्या आहेत, नाथ महाराजांनी त्या नद्यांची नावं दिलेली आहेत. अरुणा, वरुणा आणि त्याच्यामध्ये गुप्त सरस्वती. आणि पुन्हा ते कुठे आहे तर त्या संगमाच्या समोर कपाळेश्वराचं सुंदर देवस्थान आहे. आपण पंचवटीत जर गेलो तर कपाळेश्वराचं देवस्थान आहे बघा समोर. तिथं कपाळेश्वराचं देवस्थान आहे. तिथं तुम्ही जा, ती तुम्हाला जागा राहण्याकरता योग्य आहे. पण तिथं गेल्यानंतर भगवान प्रभू रामचंद्रांनी लक्ष्मणाला आज्ञा दिली, लक्ष्मणा आता आपली पर्णकुटी तयार कर, आश्रम तयार कर. जशी चित्रकूट पर्वतावर आश्रम तयार केला त्याच पद्धतीनं लक्ष्मणानं पंचवटीमध्ये त्याही पेक्षा सुंदर आश्रम तयार केला. आणि वन क्रीडा करत असताना भगवान प्रभू रामचंद्रांच्या समोर एके दिवशी असा एक भला मोठा पक्षी वाटेत आडवा पडलेला प्रभूला दिसला, ज्याची भली मोठी लांब चोच, लाल जर्द निखाऱ्यासारखे डोळे, लांब लांब योजन अशा प्रकारचे पंख. तो पक्षी पाहिल्यानंतर प्रभूच्या मनात असं वाटलं की कोणीतरी राक्षस हा पक्षाच्या रूपात येऊन आपली वाट अडवत असेल. म्हणून त्या पक्षाच्या समोर जाऊन भगवान प्रभू रामचंद्रांनी आपला दिव्य धनुष्य बाण सज्ज केला आणि त्या पक्षाला ताकीद दिले की हे पक्षीराज, तू पक्षाच्या रूपात आलेला कोणीतरी राक्षस तर नाही. मी हा दशरथाचा नंदन तुला आवाहन करतोय, ताकीद देतोय. माझा भाऊ लक्ष्मण सोबत आहे, माझी अर्धांगिरी सीता सोबत आहे. आणि हा दशरथ नंदन तुला ताकीद देतोय की माझी वाट मोकळी करायची असेल तर बघ, नाहीतर माझा बाण जर सुटला तर तुला प्राणाला मुकावं लागेल. दशरथ नंदन म्हणता बरोबर तो पक्षी धाडकन प्रभूच्या चरणावर आडवा झाला, हात जोडून बोलतोय, प्रभू तुमचीच वाट पाहत मी इथं बऱ्याच दिवसापासून बसलेला आहे. तुम्ही मला राक्षस समजू नका, मी तुमच्या बापाचा मित्र आहे. प्रभू विचारात पडले, माझा बाप तर अयोध्येचा अधिपती आणि माझ्या बापाचा मित्र हा पक्षी कसा असू शकतो? तो पक्षी कोण होता? नाही, संपत्ती अजून कन्याकुमारीच्या वाळवंटात आहे. जटायू. कारण बऱ्याच लोकांचा असा गैरसमज आहे की जटायूची भेट प्रभूला त्याच वेळेला झाली की सीता मातेचं अपहरण करताना रावणाशी ज्या वेळेला त्यांनी युद्ध केलं त्याच वेळेला. पण नाही, अरे पंचवटीमध्ये भगवान प्रभू रामचंद्रांना सांभाळण्याची जबाबदारी जटायूनं पहिल्यांदा आपल्यावर घेतली होती. पण जटायूचा परिचय कसा आहे, जटायूचा परिचय कसा देतोय जटायू? तो बोलतोय, प्रभू मला तुम्ही राक्षस समजू नका, मी तुमच्या बापाचा मित्र आहे. तुमच्या बापाने मला सख्खा लाहोर भाऊ मानलेला आहे. प्रभू विचारात पडले, माझ्या बापाचा भाऊ, माझ्या बापाचा मित्र हा पक्षी कसा असू शकतो? म्हणजे कसे माझ्या बापाचे तुम्ही मित्र आहात? त्यावेळेला त्या जटायूनं सांगितलं, हे बघा तुमचा बाप राजा दशरथ एकदा इंद्राची आणि दैत्य लोकांची खूप मोठी स्वारी झाली आणि इंद्रानं मदत करण्याकरता तुमच्या बापाला बोलवलं. दैत्यांचं आणि देवांचं घनघोर युद्ध सुरू असताना त्यांच्या समोर नमुची नावाचा दैत्य आला
आणि त्या नमुची नावाच्या दैत्याशी राजा दशरथाचं घनघोर युद्ध झालं. तो बाण सोडताय परंतु तो नमुची मरायला तयार नाही. मग त्याच्या मरणाचं वर्म मला माहिती होतं. म्हटले त्याची जी शक्ती होती त्याच्या शिरस्त्राणामध्ये होती, त्याच्या मुकुटामध्ये होती. मग मी भयंकर आकाशामध्ये उंच उडी घेतली आणि राजा दशरथाला त्या नमुचीला मारणं सोपं जावं म्हणून मी उडी घेऊन त्या नमुची ज्या डोक्यावर असलेलं जे मुकुट आहे तो खाली पाडला. खाली पाडल्याबरोबर राजा दशरथानं आपला अचूक बाण साध्य केला आणि एका बाणासरशी त्या नमुचीला मारलं. तेव्हापासून तुमच्या बापाने मला सख्खा भाऊ मानलेला आहे. म्हणजे जटायूला प्रभू काका का म्हणत होते त्याचं हे कारण आहे. प्रभूंना परिचय झाला. पण प्रभू मला तुम्ही राक्षस समजू नका. मी कोण आहे पहिल्यांदा माझा परिचय ऐकून घ्या. ही संपूर्ण सृष्टी ज्या कश्यपाची लीला आहे की सगळ्या गोत्रांमध्ये श्रेष्ठ गोत्र जर कोणतं असेल तर कश्यप. त्या कश्यपाचा मी नातू आहे. त्या कश्यपाचा मी नातू आहे. नाथ महाराजांनी त्या कश्यपाचा वंश इथं सांगितलेला आहे, फार विस्तारानं आहे. तर मी कश्यपाचा नातू कसा आणि कश्यप गोत्र श्रेष्ठ कसं. आपण ज्या वेळेला कुठलाही कर्मकांडाचा विधी करायला जातो, नारायण नागबली करायला जर तुम्ही त्र्यंबकेश्वरला गेला, काल सर्पाची पूजा करायला एखाद्या ब्राह्मणाकडे गेलात तर ते विचारे आपल्याला विचारतात की म्हणा तुमच्या वडिलांचं नाव काय, आजोबाचं नाव काय, पणजोबाचं नाव काय. आपल्याला माहिती असतं तोपर्यंत आपण बोलतो. पण ज्या वेळेला म्हणतात तुमच्या गोत्राचा उच्चार करा, पण बऱ्याच लोकांना गोत्र माहिती नसतं. गोत्र विचारलं की ते लोक डोकं खाजवतात पूजा करायला. मग ते ब्राह्मण बाबा सांगतात काही डोकं खाजवू नका, म्हणा गोत्र कश्यपश्य. गोत्र कश्यपश्य म्हटलं की हत्ती के पाव में सबके पाव, त्या नियमाप्रमाणे कश्यपाच्या नावाचा उच्चार केला की सगळ्या गोत्रांचा आविष्कार. त्यामध्ये सगळ्या गोत्राचा उच्चार केला त्यापूर्वी. आणि ज्या गोत्राचं असं महत्व आहे त्या कश्यपाचा मी नातू आहे. कश्यपाचा मी नातू आहे. प्रभू ऐका, मी कश्यपाचा नातू कसा. कश्यपाला अनेक पत्न्या, त्यापैकी 3-4 मुख्य. एक दिती, अदिती, दनु, विनिता आणि सर्पांची आई कद्रू. विनितेला 2 पोरं, एक गरुड आणि दुसरा अरुण. अरुण हा सूर्याच्या रथाचा सारथी आणि गरुड भगवान विष्णूचं वाहन. आणि अरुणाला 2 मुलं, एक मी जटायू आणि माझा दुसरा भाऊ संपाती. असा परिचय देता बरोबर भगवान प्रभू रामचंद्र जरा विस्मित झाले. पण बोलता बोलता त्या जटायूच्या अमृतवाणीतून असं एक वाक्य निघालं की माझा बाप अरुण सूर्याच्या रथाचा सारथी आणि ज्याने अमृत हरण करून आपल्या आईची सुटका करून घेतली तो गरुड माझा चुलता. अमृत हरण करून आईची सुटका करून घेतली असा शब्द वापरता बरोबर प्रभू बोलायला लागले की अमृत हरण करणारा हा गरुड, याने अमृत हरण कसं केलं, कशासाठी केलं, अमृत हरण करण्याचे कारण काय ते कृपा करून मला सांगा. त्यावेळेला तो जटायू पुन्हा अशी आपली कथा सांगताय की अमृत हरणाची कथा थोडक्यात की प्रभू माझा जो आजोबा होता कश्यप, त्याला अनेक बायका, मगाशी मी नावं घेऊन गेलो, दिती, अदिती, दनु आणि विनिता आणि सर्पांची आई कद्रू. विनितेला 2 मुलं, गरुड आणि अरुण. अरुण सूर्याच्या रथाचा सारथी आणि मी गरुड भगवान विष्णूचं वाहन. आणि अरुणाला 2 मुलं, एक जटायू आणि एक संपाती. आता सर्पांची आई कद्रू ही पण कश्यपाचीच पत्नी आणि विनिता या दोघांचा सौती मत्सर वाढला. आणि यांच्यामध्ये एकदा अशी चर्चा सुरू झाली, कारण सौती मत्सर काय करेल हे काही सांगता येत नाही. तर ती कद्रू त्या विनितेला बोलते की विनिते, तुझा मुलगा सूर्याच्या रथाचा सारथी आहे. मग सूर्याच्या रथाला असलेली जी घोडे आहे ती कोणत्या रंगाची सांगता येतील का ग? ते विनितेला माहिती होतं, आपल्या पोरानं सांगितलेलं होतं. ते म्हटले हो. म्हणजे सूर्याच्या रथाची जी घोडे आहे ती पांढऱ्या रंगाची आहे. ते कद्रू म्हणायला लागले नाही नाही, ते खोटं सांगते.
सूर्याच्या रथाला असलेली घोडे पांढऱ्या रंगाची नाही, ती निळ्या रंगाची आहे. विनिता म्हणते पांढऱ्या रंगाची आहे आणि कद्रू म्हणते निळ्या रंगाची आहे. दोघांमध्ये भांडण झुकलं, विनाकारण भांडण. म्हटलं हे बघ, जर समजा तुझ्या म्हटल्याप्रमाणे पांढऱ्या रंगाची घोडे असतील विनिते, तर आपल्याला काहीतरी पैज लावावं लागेल, आणि माझ्या म्हटल्याप्रमाणे जर निळ्या रंगाचे असतील तर ही पैज लावावी लागेल. म्हणजे पैज काय लावायची? तुझ्या म्हटल्याप्रमाणे जर पांढऱ्या रंगाची घोडे असतील तर तुझं खरं, तुझं उत्तर जर बरोबर आलं तर तू पैज जिंकली, तू पैज जिंकली, मी हारली. मी हरल्यानंतर काय शिक्षा भोगायची? तर मी 1000 वर्ष तुझ्या घरी दासी होऊन राहायचं, तुझ्या घरी पाणी भरायचं, तुझे कपडे धुवायचे, तुझा स्वयंपाक करायचा, तू जसं सांगेल तसं वागायचं. विनितेने ते कबूल केलं. जर तुझ्या म्हटल्याप्रमाणे निळ्या रंगाची घोडे असतील तर मी तुझ्या घरी 1000 वर्ष दासी होऊन राहील. आता पैज लावण्याचं काहीच कारण नाही, परंतु विनाकारण पैज कशी कशी लावली जाते आपल्याला माहिती आहे. उमेदवाराचा आपल्याशी काही संबंध नसतो, आपल्याशी काही संबंध नसतो, पण ज्याचा संबंध नाही तो म्हणतो कोणाला तर काय देणार. तस विनिते, मग आता त्या सूर्याच्या रथाला असलेली जी घोडे आहेत ते पांढऱ्या रंगाचे आहे का निळ्या रंगाचे आहे त्याची खात्री करून घ्यायला पाहिजे. मग या कद्रूनं पहिल्यांदा आपल्या मुलांना विचारलं की मुलांनो, म्हणजे सर्पांना, सूर्याच्या रथाला असलेली घोडी कोणत्या रंगाची आहे? तर सर्पांनी सांगितलं की सूर्याच्या रथाला असलेली जी घोडे आहेत ती पांढऱ्या रंगाची आहे. पांढऱ्या रंगाची म्हणता बरोबर त्या कद्रूला भीती वाटली की आता 1000 वर्ष मला हिची दासी व्हावं लागेल, 1000 वर्ष हिची दासी व्हावं लागेल. म्हटले आता मी तुमची आई नाही आहे. म्हटले का? कारण आता विनिता पैज जिंकणार आहे. विनितेने जर पैज जिंकली तर मला 1000 वर्ष तिची दासी व्हावं लागणार आहे. म्हणजे काय पैज आहे तुमची? ती म्हणते सूर्याच्या रथाला असलेली घोडी पांढऱ्या रंगाची आहे, मी म्हणते निळ्या रंगाची आहे. त्या सर्पांच्या लक्षात आलं की आपली आई कपटी आहे. ते म्हणायला लागले की काय रे आई, ती विनिता सात्विक आहे, तिचा द्वेष मत्सर तू का करते? सूर्याच्या रथाची घोडी पांढऱ्या रंगाची आहे. आता खरं असूनही त्या कद्रूला राग आला आणि ती म्हणायला लागली बेट्यानो, माझ्या पोटी जन्माला येऊन आईला मदत करायची तुमची इच्छा दिसत नाही? म्हणजे काय झालं? म्हणजे ती जरी पांढऱ्या रंगाची घोडी असली तरी ती निळ्या रंगाची दिसली पाहिजे असं काहीतरी करा, आणि मी सांगते त्या पद्धतीने जर तुम्ही नाही वागलात तर तुम्हाला मी आता भस्मसात करून टाकेल. ते साप घाबरले. ते म्हणायला लागले काय करायचं? काहीच नाही. म्हटले तुम्ही आता सूर्य लोकाला जा, आणि सूर्य लोकाला गेल्यानंतर त्या सूर्याच्या रथाला असलेली जी पांढरी घोडी आहेत ना त्यांना चावा घ्या, दंश करा. दंश केल्यानंतर तुमच्या अंगातलं जे विष आहे त्यांच्या अंगात जाईल आणि ते निळ्या रंगाचे दिसतील. निळ्या रंगाचे दिसले की मी पैज जिंकेल, विनिता माझी दासी होईल. बघा कसलं कपट. हे साप गेले. सर्प गेल्यानंतर त्या घोड्यांना चावा घेतला, दंश केला. दंश करता बरोबर ते घोडे पांढऱ्या रंगाचे परंतु निळ्या रंगाचे दिसले. धावत धावत सर्प आले. ते बोलायला लागले आई, आता वेळ न लावता विनितेला घेऊन जा, नाहीतर सूर्याच्या प्रखर किरणांमुळे ते सगळं विष शोषलं जाईल आणि ते घोडे पुन्हा पांढऱ्या रंगाचे दिसतील. हे विनिता कद्रू सूर्य लोकाला गेले. गेल्यानंतर पाहते तर विनिता हे निळ्या रंगाचे घोडे. म्हटले आता हे पैज आपण हरलेलं आहे. पांढऱ्या रंगाचे असताना निळ्या रंगाचे कसे झाले? अरुणाने सांगितलं की आई, या सर्पाच्या आईनं तुझ्याशी कपट केलेलं आहे, त्यांना चावा घ्यायला लावलेला आहे, परंतु या सर्पांनी हे कपट केलं म्हणून सूर्याला हे सहज झालं नाही. त्याने ठेवा म्हणून कपट कोणाशीच करू नका. कपटाचं प्रायश्चित्त काय असतं हे या कथेत सांगितलेलं आहे. त्या सूर्यानं या सर्पांनी विनितेशी हे कपट केलं म्हणून त्या सर्पांना शाप दिला की जा तुमचे पंख गळून पडतील. पूर्वी सर्पांना पंख होते आणि त्यांना असंख्य पाय होते, तुमचे पायही गळून पडतील. पाय गळून पडतील, पंख गळून पडतील आणि तुम्हाला उरानं चालावं लागेल. म्हणून ते उरानं चालतात. म्हणून त्या सर्पाचं एक शास्त्रीय नाव आहे उरग. कपट केल्यामुळे सर्पांना आज पोटानं चालावं लागतंय आणि त्यांच्या पोटामध्ये पोट शिवला की दुःख फार वाईट आहे.
म्हणून कपट कोणाशीच करू नका, कोणाशीच करू नका. नाही तर कपटास जर वागलात ना तर आपलंही काय काय घडून पडेल हे काही सांगता येणार नाही. मग आता आपल्या आईला तिच्या दास्यत्वात राहू द्यायचं नाही एवढ्या करता त्या अरुणानं युक्ती सांगितली की आई असं कर की आता मी तर काही तुला मदत करू शकत नाही, मला उठल्याबरोबर सूर्याच्या बरोबर ड्युटीला जावं लागतं, परंतु तुला मदत करण्यासाठी आपला गरुड जो आहे तो अतिशय पूर्ण आहे. त्या गरुडाला त्याच्याकडे पाठव आणि सांगायचं की बा तिला जी पसंत असेल ती वस्तू आणून द्यायची आणि आपल्या आईला बंधनातून मुक्त करून घ्यायचं. गरुड त्या कद्रूकडे गेला. कद्रूकडे गेल्यानंतर तिला सांगितलं की बघ ज्या आईनं आम्हाला जन्म दिलेला आहे तिला तुझ्या बंदीपाशात आम्हाला अडकवायचं नाहीये, तुला जी वस्तू आवडत असेल ती वस्तू मी आणून देतो आणि त्या वस्तूच्या मोबदल्यात आमच्या आईची तू सुटका कर. ती कद्रू हुशार होती. तिला असं वाटलं की आता हा जर प्रसन्न झालाय म्हणून ते बिस्किटचे पुढे मागून काय उपयोग आहे. हा मागायची तर चांगली उपयोगाची वस्तू मागायची ना. मग तो तिने सांगितलं हे बघ भगवान विष्णूच्या अधीन असलेले जे परमामृत आहे ते मला तू आणून दे. ते परमामृत जर तू आणलं तर मी तुझ्या आईला मुक्त करतो. मग आईच्या मुक्तीसाठी गरगानं परमामृत आणलं. तिला तर ते काही मिळू दिलं नाही, परंतु ते कुठे कुठे सांडलं गेलं, कुठे कुठे कुंभमेळे होतात, कोणाकोणाला त्याचा फायदा झाला. आता हा इतिहास पुढचा आहे. फक्त आता आपल्याला सीता मातेचं अपहरण कसं झालं तिथपर्यंत यायचं आहे. फक्त गरुडानं अमृत आणून आईची सुटका करून घेतली. हा जटायूनं फक्त त्यांचा संबंध राखून त्यांचा परिचय करून दिला. तेवढ्या करता मी हे कथानक सांगितलं. मग त्या जटायूनं प्रभूला सांगितलं प्रभू काळजी करू नका, तुम्ही जरी दोघं भाऊ वनक्रीडेसाठी गेलात तरी सीता मातेच्या संगोपनाची जबाबदारी माझी. मी समोरच्या पर्वतावर राहील, सीता मातेवर जरूर लक्ष ठेवीन. आता पंचवटीमध्ये जी सगळ्यात मोठी घटना घडली ती कोणती? सीता मातेचं अपहरण. गुरुदेवांच्या अमृतवाणीतून आपण रात्रीच्या वेळेला त्याचा काही भाग ऐकलेलाच आहे. आता जरा सावध व्हा. रावण त्रिकाल संध्या करणारा होता. रावण अतिशय भक्तिमान होता. अरे रावणासारखी भगवान शंकराची भक्ती करणारा अजून जन्माला यायचा आहे. ज्या वेळेला तो रावण त्या भगवान शंकराचे स्तोत्र म्हणतो त्यावेळेला भगवान शंकर अतिशय तांडव नृत्य करतो. अशी त्या भगवान शंकराच्या बाबतीमध्ये रावणाची भक्ती. पण एवढा त्रिकाल संध्या करणारा रावण, मनासारखे 80,000 बायका, मनासारखी सोन्याची नगरी, परंतु सीता मातेचं अपहरण करण्याची दुर्बुद्धी त्याला का होते? आपला मूळ प्रश्न आहे. सीता पंचवटीमध्ये आहे हे त्याला कोणी सांगितलं? शूर्पणखेला. शूर्पणखेला का सांगितलं? नाककान छाटले. पण तिचे नाककान का छाटले? तर लक्षात ठेवा. आता याच्या पाठीमागचा इतिहास काय? त्या शूर्पणखेनं रावणाला सीता मातेची माहिती दिल्यानंतर तो चोरण्याकरता प्रवृत्त होतो, ही गोष्ट खरी. परंतु याच्या पाठीमागची पार्श्वभूमी अशी आहे की शूर्पणखेचा एक साम नावाचा मुलगा पंचवटीमध्ये एका काल खड्गाच्या निमित्तानं तपश्चर्या करीत बसला होता. काल खड्ग म्हणजे एक विशिष्ट प्रकारचं तेजस्वी शस्त्र. खड्ग म्हणजे शस्त्र, तलवारीसारखं दिव्य शस्त्र. आता तो राक्षस अनेक वर्ष झाले परंतु शस्त्र देवता प्रसन्न होईना. जसं वाल्मिकीच्या अंगावर वारुळ तयार झालं ना तसं त्या सांबाच्याही अंगावर वारुळ तयार झालं. पण ते शस्त्र देवता विचार करायला लागले की ज्याने आपली आराधना केली, ज्याने आपली तपश्चर्या केली त्याला प्रसाद देणं आपलं काम आहे. हा शस्त्राच्या निमित्तानं तपश्चर्या करतोय म्हणजे एका दिव्य शस्त्राला सांगितलं शस्त्र देवतेनं की हे बघ तो साम नावाचा राक्षस खाली बसलेला आहे, त्याच्याकडे तू जा आणि तो सांगेल तसं कर. आता हा साम जिथं बसलेला होता त्याच्या अंगावर वारुळ तयार झालं, त्याच्या अवतीभोवती घनदाट पालवी तयार झाली, झाडं झुडपं तयार झाले, कुठे वारुळ आहे हे पण दिसेना.
तो आज तपश्चर्या करतोय. ते शस्त्र आलं, आल्यानंतर जशी ती इशिका आधांतरी तरंगली ना, तसं ते शस्त्र आधांतरी तरंगायला लागलं. ते विचार करायला लागलं की शस्त्रदेवतेनं जरी आपल्याला पाठवलेलं असलं तरी ज्याच्याकडे जायचं आहे तो राक्षस आहे. त्याच्या हातात जर आपण गेलो तर हा सज्जनाला त्रास देण्याकरता आपला उपयोग करेल, निरपराध लोकांना मारण्याकरता आपला उपयोग करेल. म्हणून या दुष्टाच्या हातात जाऊन काय करायचं, याच्या हातात गेल्यानंतर आपल्याला पापच लागणार आहे. म्हणून ते शस्त्र आधांतरी तरंगायला लागलं. आधांतरी तरंगत असताना योगायोगानं लक्ष्मणजी वनफळं तोडायला त्याच परिसरात गेलेला होता. आता वनफळं तोडण्याकरता पेरूचं झाड असेल, सफरचंदाचं असेल, संत्र्याचं असेल, मोसंब्याचं असेल, जे काही असेल, आंबा असेल, तर वनफळं तोडण्याकरता वनफळं तोडणाराचे हात कुठे असतात हो? मी मिरच्या तोडणाराचे हात म्हणत नाहीये. मिरच्या तोडणाऱ्याचे, वांगे तोडणाऱ्याचे हात खाली असतात, कारण ती झाडं खाली आहेत. परंतु हे जर समजा फळं झाडं तोडायची असतील तर फळं वर असतात. व तर लक्ष्मण वनफळं तोडतोय, त्या लक्ष्मणाकडे त्या शस्त्राचं लक्ष जातं आणि ते शस्त्र विचार करतं की हा वनफळं तोडणारा राजविंड आहे, क्षत्रियाचा दिसतोय. याच्या हातात जर आपण गेलो तर हा सज्जनाच्या संरक्षणासाठी आपला उपयोग करेल, दुष्टाला मारण्यासाठी आपला उपयोग करेल, काहीतरी पुण्य आपल्याकडून घडेल. म्हणून या दुष्टाच्या सापाच्या हातात जाण्यापेक्षा याच्या हातात जाऊया. म्हणून ते दिव्य शस्त्र सर 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 आलं. आल्यानंतर लक्ष्मणाच्या हाताशी वर वर हात असता बरोबर बरोबर ते शस्त्र त्याच्या दोघही हातामध्ये येऊन बसलं. क्षत्रियाचा राजबिंडा आनंद झाला. पण शस्त्र देणारा कोण आहे? इकडे पाहतो, मागे पाहतो, वर पाहतो, खाली पाहतो, मागे पाहतो, पुढे पाहतो, शस्त्र देणारा कोणी दिसत नाही. पुन्हा विचार करतो, ही शस्त्र चांदीसारखं टकाटताय, अतिशय तेजस्वी दिसत आहे. शस्त्र देणारा कोणी का असे ना, परंतु याला धार किती येते तर बघूया. म्हणून त्याने काय केलं, ते आपल्या हातात आलेली जी तलवार आहे, आपल्या हातात आलेलं जे शस्त्र आहे, त्याला धार किती आहे, त्याची तीव्रता किती आहे ते पाहण्याकरता समोरच्या झुडपामध्ये फेकून मारतो. फेकता बरोबर प्रकार असा झाला की ते शस्त्र झुडून छेदून बाहेर आलं, परंतु रक्ताने माखलेलं बाहेर आलं. ते रक्ताने माखलेलं शस्त्र पाहता बरोबर लक्ष्मण घाबरला. कोणीतरी तपस्वी ब्राह्मणाची आपल्या हातून हत्या झालेली असावी, कारण हे शस्त्र ज्या वेळेला आपण फेकलं त्यावेळेला ते चांदीसारखं चकाकत होतं आणि आता झुडून छेदून बाहेर आलं, त्या अर्थी रक्ताने माखलेलं बाहेर आलं. कोणीतरी तपस्वी ब्राह्मण, कोणीतरी तपस्वी आपल्या हातून मारला गेला. आपल्याला प्रायश्चित्त घ्यायला पाहिजे, परंतु ही घटना पहिल्यांदा प्रभूला सांगायला पाहिजे. म्हणून त्याने ते रक्ताने माखलेलं शस्त्र घेतलं आणि प्रभूजवळ आश्रमात आला. आश्रमात आल्यानंतर प्रभूला म्हणतो, प्रभू मी वनफळं तोडत असताना हे शस्त्र माझ्या हातात अलगद झालं, कोणी दिलं मला माहिती नाही. याला धार किती आहे हे पाहण्याकरता, याची तीव्रता पाहण्याकरता मी समोरच्या झुडपामध्ये फेकून मारलं. पण फेकून मारता बरोबर प्रकार असा झाला की हे रक्ताने माखलेलं बाहेर आलं. ज्या वेळेला फेकलं त्यावेळेला ते चांदीसारखं चकाकत होतं आणि बाहेर आलं त्यावेळेला हे रक्ताने माखलेलं बाहेर आलं. निश्चितच माझ्या हातून कोणीतरी तपस्वी ब्राह्मणाची हत्या झालेली असावी, मला काहीतरी प्रायश्चित्त द्या. आता प्रभूला काय कळत नाही, न सांगता तुम्हा कळू येते अंतर. प्रभू लक्ष्मणाला बोलतात, लक्ष्मणा तुझ्या हातून राक्षस मारला गेला का, ब्राह्मण मारला गेला का, तपस्वी मारला गेला, ते डोळ्यानं तू बघितलं का? म्हणजे नाही. पण तुझ्या डोळ्यानं जर तू बघितलेलं नसेल तर प्रायश्चित्त घ्यायचं मनात आलं कसं? पहिल्यांदा तुझ्या हातून कोण मारला गेला त्याचा व्यवस्थित तपास करू नये. तपास करू नये म्हणता बरोबर त्याने ते दिव्य शस्त्र घेतलं. पुन्हा जी घटना घडली होती त्या घटनास्थळी आला. त्याच तलवारीनं ते सगळं झुडून छेदून काढलं आणि ते झुडून छेदून काढल्यानंतर त्याला एका बाजूला एका राक्षसाचा अकराळ विकराळ पर्वतप्राय देह मृत अवस्थेमध्ये दिसला की ज्याचा काळा कुट्ट रंग, लाल जर्द निखाऱ्यासारखे डोळे, लांब लांब योग्य अशा प्रकारचे हातपाय. ते पाहता बरोबर लक्ष्मणाला आनंद झाला की नजर चुकीनं का होईना, परंतु या पंचवटीमध्ये एक राक्षस माझ्या हातून मारला गेलाय. आनंदाच्या भरामध्ये पुन्हा जातो आणि बोलतो, प्रभू माझ्या हातून तपस्वी ब्राह्मण मारला गेला नाही, कोणी तपस्वी मारला गेला नाही,
तर हा कोणीतरी एक राक्षस मारला गेला, हे त्याचं प्रेत मी तिथं बघितलं. प्रभू म्हटले, हे बघ आता राक्षस अनावधानानं होईका होईना, नजर चुकीना होईना तुझ्या हातून मारला गेला ना, आता तुला फार सावधान राहावं लागेल. कारण राक्षसाचे जे नातेवाईक आहेत ते या वधाचा सूड घेण्याचा प्रयत्न करतील. म्हणून आता यापुढे लक्ष्मणा कोणताही प्रसंग आला तरी मला विचारल्याशिवाय निर्णय घ्यायचा नाही. पण आता बघा, आपला मुलगा साम पंचवटीमध्ये मारला गेला याचे दुष्ट स्वप्न त्या शूर्पणखेला लंकेत पडतात. आणि माझ्या मुलाचं काय बरं वाईट झालेलं आहे याचा शोध घेण्यासाठी ती पंचवटीमध्ये येते लंकेतून. पंचवटीमध्ये आल्यानंतर ते पंचवटीचा सगळा परिसर पिंजून काढते, मोठमोठ्या दऱ्या पाहते, मोठमोठे पर्वत पाहते, मोठमोठ्या विहिरी पाहते, परंतु तिचा पोरगा दिसत नाही. फिरता फिरता एका बाजूला सापाचा मृतदेह तिला दिसतो. आता आपला पोरगा मृत अवस्थेमध्ये पाहिल्यानंतर राक्षसीने जरी होती तरी आईस ना त्याचं मुंडकं मांडीवर घेते, आक्रोश करते. परंतु आक्रोश करता करता विचार करते, आता रडून काय उपयोग आहे, माझ्यासारखं माझ्या पराक्रमी पोराला मारणारा कोण आहे तो मी बघितला पाहिजे, त्याचा शोध घेतला पाहिजे, त्याच्या दर्दीचा घोट घेतल्याशिवाय मी राहणार नाही. पण आता कोणी मारला असेल माझ्या मुलाला, हा विचार करता करता त्याही दिवशी लक्ष्मण वनफळ तोडण्याकरता त्याच परिसरात गेलेला असतो. ती शूर्पणखा हुशार, ती विचार करते इथं माणसाचा वारा नाही, पक्षाचा थारा नाही, निर्जन अशा स्वरूपाचं हे अरण्य, आणि हा राजबिंडा एकटाच इथं वनफळ तोडतोय, याच्याशिवाय माझ्या पोराची हत्या दुसरा करणारा कोणीच नाही, हा निष्कर्ष काढला. पण आता याच्याशी 2-2 हजार आपण खेळायला लागली तर याने सामाला मारला, आपल्याला काय हा आटोपणार आहे, म्हणून याला कपटानं फसवलं पाहिजे. म्हणून तिने एका राक्षसीचं रूप टाकून दिलं आणि एका तरुणीचं रूप घेतलं. एका सुंदर तरुणीचं रूप घेऊन वनफळ तोडणाऱ्या लक्ष्मणाच्या पाठीमागे जाऊन उभी राहिली आणि हळूच तो आकर्षित होईल या पद्धतीने बोलायला लागले. अहो अहो म्हणता बरोबर लक्ष्मण पाहायला तयार नाही. लक्ष्मण वैराग्य संपन्न. अहो तरी लक्ष्मण बोलायला तयार नाही. शेवटी आपल्या बांगड्यांचा आवाज करते. बांगड्यांचा आवाज करता बरोबर लक्ष्मण पाठीमागे पाहतो. पाठीमागे पाहता बरोबर ती बोलायला लागते, अहो अहो मी स्वतःहून तुमच्याकडे आलेले आहे. तुम्ही या जंगलात एकटे आहात, मी पण एकटी आहे. मला तुमच्याशी लग्न करायची इच्छा आहे. लग्न करायची इच्छा आहे म्हणता बरोबर प्रभूला आपल्या लक्ष्मणाला प्रभूनं दिलेल्या वाक्याचं स्मरण झालं की आता याच्या पुढे कोणताही निर्णय घ्यायचा झाला तरी माझ्या विचार घेतल्याशिवाय करायचा नाही. कारण हे राक्षस तुला कोणत्या तरी रूपात येऊन फसवतील. म्हणून तो लक्ष्मण म्हणायला लागला, हे बघ, लग्न करण्याकरता मी स्वतंत्र नाही. जर समजा माझ्याशी लग्न करायची तुझी इच्छा असेल तर पर्णकुटीमध्ये माझी सीता माता आणि माझे प्रभू राहतात, त्यांची लेखी परवानगी घेऊन ये, हा तर मी तुझ्याशी लग्न करेन. म्हटलं ठीक आहे. मग ही शूर्पणखा त्या सुंदर अवस्थेमध्ये भगवान प्रभू रामचंद्रांच्या आश्रमात जाते पंचवटी, आणि तिथे गेल्यानंतर सावलीमध्ये झाडाखाली प्रभू आणि सीता माता बसलेली असते. जाता बरोबर प्रभूला नातं लावायला सुरुवात करते. भाऊजी, राजनी वापरलेले शब्द कमी नाही वापरला. भाऊजी, प्रभू विचारात पडले, आपल्या आयत घेतली तर हे काही कोणी दिसत नाही, आपल्या भाऊबंदकीतली दिसत नाही, आपल्या नातेवाईकात इथली दिसत नाही, आणि भाऊजी काय म्हणते, कोण आहे? भाऊजी लक्ष्मणानं मला तुमच्याकडे पाठवलेला. लक्ष्मणानं पाठवलाय म्हणता बरोबर प्रभूला पुन्हा धसका बसला. लक्ष्मणानं तिकडे काही तर नाही केलं, परस्पर कुठे म्हटलं कशासाठी? म्हटलं लक्ष्मणाशी मला लग्न करायची इच्छा आहे. लक्ष्मणाशी लग्न करायची इच्छा आहे. हो. प्रभूने पाहिलं ही कोणीतरी कपटी आहे. तिच्या डोळ्याकडे बघितलं तर तिच्या डोळ्यातली जी बुबुळ होती ना ती उलटी होती. प्रभूने ओळखलं की ही राक्षसीने आहे. कल्पना करा,
आता तुम्हाला जर एखादा राक्षस दिसू नये परंतु दिसला, ओळखणार कसा? हिच्या डोळ्याची बुबुळ उलटी होती. बरं, जाऊ द्या दुसरं. आता रात्रीच्या वेळेला आमचे पुरुष मंडळी थोडेसे हिंमतवान असतात, परंतु तुमच्यासारख्या माता भगिनी थोड्याशा कमी याच्या असतात, हिमतीच्या भित्र्या असतात. रात्रीच्या वेळेला तर एखाद्या वेळेला लाईन गेली आणि तुम्हाला दिसू नये परंतु एखादं भूत किंवा चुडेल दिसली तर ओळखणार कशी? आता तुम्हाला लाईटाचं काही हे नाहीये, तुमच्या प्रत्येकाला मोबाईल आहे. त्या मोबाईलची पहिल्यांदा बॅटरी लावायची, पहिल्यांदा पावलं बघायचे. पावलं पाहिल्यानंतर तिची पावलं जर उलटी असतील तर मग समजायचं हे भूत आहे का चुडेल आहे. त्याचे पावलं आपल्यासारखे नसतात, त्याची उलटी असतात. तसं प्रभूने ओळखलं की हिच्या डोळ्याची बुबुड उलटी आहे, ही राक्षसिनी आहे. प्रभू तिच्याकडे दुर्लक्ष करतायत. ती शूर्पणखा विचार करते की आपण काकुलतीने यांच्याशी बोलताय परंतु आपल्या बोलण्याकडे हे ध्यान देत नाही. मग आपण आता चुलीजवळचा वशिला लावायला पाहिजे. सीता माता समोर बसली होती आणि सीता मातेला एक तेच नातं ती लावायला लागली. ताई, तू काहीतरी सांग ना. आता सीता माता दयाळू, सीता माता विचार करायला लागली की किती सुंदर मुलगी आहे, कॉम्प्युटर झालेली दिसते. आणि ते प्रभूला बोलते, प्रभू अहो ती मुलगी किती सुंदर आहे, किती देखणी आहे. आणि तुम्ही आता थोडासा काळाचा कसा विचार करत नाही? आता हल्लीकडे पोरांना पोरी भेटत नाही आणि आपल्याकडे स्वतःहून एवढी सुशिक्षित मुलगी आली. आपण जसे सुखाने राहतो तसं तुम्ही लक्ष्मणाचं लग्न लावून द्या. लक्ष्मणाचं लग्न राहिलं तर त्याचाही विचाराचा संसाराचा वेल वाढेल आणि मला पुन्हा सोबती होईल. जर समजा तुम्ही दोघेही भाऊ वनक्रीडला गेले तर आश्रमामध्ये आम्ही देणाऱ्या जेठाऱ्या दोघांना म्हटले. आता सीता माता एकदम शांत बोलायला लागली दयाळू बुद्धीनं. प्रभूनं सीता मातेकडे डोळे वटारले. सीते, तुझी फुटपट्टी चालवू नको, तुला माहिती आहे का ही कोण आहे? डोळे वटारता बरोबर सीता माता गप्प. ही पुन्हा गया वाया करायला लागली. त्यावेळेला प्रभू म्हटले, हे बघ, तुला जर त्याच्याशी लग्न करायचं असेल तर त्याच्यासाठी मी संदेश लिहून देतो. म्हणजे संदेश कशावर लिहायचा? म्हणजे एखादा लेटर पॅड असेल तर द्या लिहून. प्रभू म्हणते, कसला लेटर पॅड? मी तुझ्या पाठीवर लिहून देतो. परंतु ती कसा युक्तिवाद करते. अहो प्रभू, मी तुमच्या भावाची पत्नी होणार आहे आणि तुमच्या समोर कशी पाठ उघडी करू? प्रभू म्हणताय, लहान भावाची बायको ही मुलीसारखी असते आणि मुलीने बापासमोर लाजायचं नसते. हा युक्तिवाद केल्यानंतर तिने आपली पाठ प्रभूकडे केली. प्रभूनं आपल्या दिव्य बाणाने तिच्या पाठीवर संदेश लिहून दिला. प्रिय लक्ष्मणा, ही राक्षसिनी आहे, परंतु सूर्यकुलाची रीत अशी आहे की स्त्री, गाय आणि ब्राह्मण यांनी वधायोग्य जरी अपराध केला तरी त्यांना जीवे मारायचं नाही. ही राक्षसिनी स्त्री वेशात आलेली आहे म्हणून हिला जीवे न मारता फक्त तिचे नाक, कान आणि ओठ छाटून टाकावे. जर जीवे मारा म्हटला तर लक्ष्मणाने जीवे मारून टाकले असते, परंतु सूर्यकुलाची रीत सांभाळायची आहे ना, म्हणून नाक, कान, ओठ छाटून टाकावे म्हणून त्याने तेवढेच छाटले आणि खाली स्वाक्षरी करून दिली आपला मोठा भाऊ भगवान प्रभू रामचंद्र. आता हिला असं वाटतं की पाठीमागे लग्नपत्रिकाच तयार करून दिली काय. तिकडून येताना इतकी उल्हासात आली. आल्यानंतर तिने बघितलं की इकडे फुलांची झाडं कुठे आहे, मस्त चाफ्याची फुलं दिसली, झेंडूची फुलं दिसली आणि तिकडून येता येता असे 2 मोठमोठे हार तिने स्वतःहूनच बनवून आणले आणि लक्ष्मणाच्या पाठीमागे जाऊन उभी राहिली आणि बोलायला लागली, अहो आता वेळ कशा करता? म्हणजे काय झालं? म्हणजे चला आम्ही परवानगी घेऊन आली आहे. म्हणजे कुठे आहे परवानगी? म्हणजे सांग. म्हणजे प्रभूने सांगितलं तुमच्याशी लग्न करा. लक्ष्मण म्हणते, परवानगी कुठे आहे? म्हणजे मी काय अशी तोंडी बोलण्यावर विश्वास ठेवणारी बाई नाही. म्हणजे लेखी जाणलंय सगळं.
म्हणजे काय लेखी आणलाय? तिने तिचे पाठ केले लक्ष्मणाकडे. लक्ष्मणाने तो संदेश वाचला. संदेश वाचता बरोबर लक्ष्मणाने तिचे दोघेही बाहू पकडले, जमिनीवर टाकले. जमिनीवर टाकता बरोबर ती काय बोलते बघा ना, बाहू पकडता बरोबर जमिनीवर टाकता बरोबर ती म्हणायला लागली, अहो लक्ष्मणजी, मी जर स्वतःहून तुमच्याकडे आलेली आहे तर मला बळजबरीनं का टाकताय? मी स्वतःहून पळायला तयार आहे ना. शेवटी भगवान प्रभुरामचंद्रांनी तिच्या आपला दिव्य धनुष्य बाण सज्ज केला आणि त्या बाणानं तिचं नाक कापलं, ओठ छाटले आणि कान छाटले. कान नाक ओठ छाटल्यानंतर तिने पुन्हा आपलं उग्र स्वरूप राक्षसाचं धारण केलं आणि त्या लक्ष्मणाच्या समोर युद्ध करायसाठी उभी राहिली. परंतु लक्ष्मण तिला बदणार कसा? शेवटी त्या विटंबिलेल्या अवस्थेमध्ये ती लंकेत गेली आणि लंकेत गेल्यानंतर रावणाच्या राजसभेत जाऊन उभी राहिली. तिथे गेल्यानंतर त्या रावणाला बोलते, दादा, अहो तो राजा दशरथाचा मुलगा राम आणि त्याचा लहान भाऊ लक्ष्मण याने माझा पोरगा मारला साम, आणि त्याच्या वधाचा सूड घेण्यासाठी मी त्याच्याकडे गेली. त्यावेळेला त्याने माझी ही विटंबना केली. माझे नाक कापले, ओठ कापले, कान छाटले. तुमच्यासारखा सार्वभौम सत्तेतला भाऊ मला असताना माझी ही विटंबना. तो रावण तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करताय. रावण म्हणतो, ताई, आपण राक्षस कुळात जन्माला आलो. राक्षसाला अनेक रूप घेता येतात. हे व्यंग रूप टाकून द्या, एका तरुणीचं रूप धारण केलं. पण शूरपणखा हुशार. ती म्हणायला लागली, दादा, अरे राक्षसाला अनेक रूप घेता येतात त्याची मला जाणीव आहे, परंतु मी एवढं कळकळीनं कशासाठी बोलते ध्यानात घे ना. कारण तिला माहिती होतं की रावण हा कामांध आहे. याच्या समोर एखाद्या स्त्रीच्या सौंदर्याचं वर्णन केलं तर हा हातातली सगळी कामं फेकून देतो. मग त्या कार्याकडे प्रवृत्त होतो. म्हटले, दादा, रावणाच्या समोर एखाद्या स्त्रीच्या सौंदर्याचं वर्णन केलं की हातात ते सगळी कामं फेकून देतो आणि त्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करतो. म्हणून तिने सीता मातेच्या सौंदर्याचं वर्णन करायला सुरुवात केली की, दादा, अरे राक्षसाला अनेक रूप घेता येतात त्याची मला जाणीव आहे. ते काही तू मला सांगायला पाहिजे असं काही नाही. परंतु माझी कळकळ ही आहे की तुझ्याजवळ जरी 80,000 बायका असल्या आणि तुझी आवडती मंदोदरी राणी जरी असली ना, तरी त्या
रामाची सीता जितकी सुंदर आहे तितकी कोणीच नाही. ते रामाच्या सीतेच्या नखाची सुद्धा बरोबरी मंदोदरी करू शकत नाही. सीता मातेचं नाव ऐकता बरोबर त्या रावणाने पूर्वी पाहिलेली सीता त्याच्या डोळ्यासमोर हुबेहूब उभी राहिली आणि ते रूप डोळ्यासमोर येता बरोबर मग तो सीता मातेच्या अपहरणाचा कट तयार करतो. म्हणजे तो हे वर्णन ऐकल्यानंतर म्हणजे पहिल्यांदा शब्द विषय त्याच्या कानात जातो. शब्द विषय कानात गेल्यानंतर मग तो रूप विषय त्याच्या डोळ्यासमोर येतो आणि विरूप विषय डोळ्यासमोर आला की मग तो ते कुकर्म करण्याकरता प्रवृत्त होतो. म्हणजे शेवटी पंचविषयाचा गोंधळ सगळीकडे आहे. मग तो त्या मारीश मामाला घेतो. रात्री गुरुदेवांच्या अमृतवाणीतून कीर्तनात आपण ऐकलेलं आहे म्हणून जास्त त्याची दुरुक्ती कळत नाही. त्या मारीशाला बोलतो, मारीश मामा मला आता मदत करावी लागणार आहे. मारीश मामा म्हणतो कशाची? सीतेचं अपहरण करायचं आहे. तो म्हणायला लागला मला रामाचं काम सोडून बाकीचं सगळं काम सांग, मला शक्य नाही. कारण त्याला तो फटका बसलेला होता. सात समुद्राच्या पलीकडे नुसते त्या बाणाची हवा लागली तर हा पडला होता. यज्ञ संरक्षणाच्या वेळेला सुबाहू तिथंच मरून पडला होता. तो म्हणायला लागला राम कार्यामध्ये मला सांगू नको, दुसरं कोणतंही कार्य. शेवटी रावण म्हणतात तू जर समजा तू हे काम करायला प्रवृत्त नाही झाला तर मी तुला मारून टाकेन. त्याने विचार केला सारासार की या दुष्टाच्या बाणाने म्हणून नरकाला जाण्यापेक्षा रामाचा बाण म्हणून स्वर्ग मिळून त्याच्यापेक्षा काय टाकलं. हो म्हणतो आणि मग ते सोनेरी हरिणाचं रूप घेऊन तो मारीच येतो आणि मग ते सोनेरी हरिण पाहिल्यानंतर सीता मातेला त्याची चोळी शिवण्याची इच्छा होते आणि मग ती काय बोलते बघा. आता आजचा जो मुद्दा आहे सीता मातेला रावणाच्या बंदी पाशामध्ये का अडकावं लागलं. सीता माता त्याचं कारण सांगते. आता ते कारण थोडंसं पुढे येणार आहे. पण बघा ते सोनेरी हरण पाहिल्यानंतर सीता मातेच्या मनामध्ये भाव तयार झाला की हे सोनेरी हरिणाची चोळी जर मला शिवता आली तर फार चांगलं होईल. म्हणून प्रभूच्या समोर ती आपल्या मनातला जो भाव आहे तो प्रगट करते की पतिदेवा आपल्या वनवासाचे 14 वर्षापैकी 13.5 वर्ष पूर्ण झालेले आहेत. आता फक्त 6 महिन्याचा कालखंड 14 वर्षाचा वनवास पूर्ण होण्यासाठी राहिलेला आहे. कारण ही जी घटना घडली ही शेवटच्या 6 महिन्यात घडली फक्त. 13 वर्ष तर सीता माता सोबतच होती. फक्त 6 महिन्याचा कालखंड तो वियोगाचा आहे. तर 6 महिने झाले की आपण अयोध्येत प्रवेश करणार. 14 वर्षाचा वनवास पूर्ण होणार. मग अयोध्येत प्रवेश करीत असताना माझ्या अंगामध्ये काही नवीन वस्त्र पाहिजे की नाही. म्हणजे काय तुझी इच्छा आहे? काय नाही म्हणते ते सोनेरी हरिण चरताय ना त्याची तुम्ही मृगया करा, शिकार करा. त्या हरिणाची कातडी त्याची मी चोळी शिवेल आणि त्या हरिणाचं उरलेलं जे कातड आहे ते तुम्हाला पूजापाठासाठी कामाला येईल. कारण हरिणाच्या कातडीवर पूजापाठ करणं आपल्या संस्कृतीमध्ये शुभ मानलेलं आहे. हरिणाच्या कातडीवर शुभ मानलेला म्हणून हरिणाची शिकार करून ते कातड काढण्याचा कोणी प्रयत्न करू नका, नाहीतर सलमान सारखी तुमची अवस्था होऊ शकते. प्रभूलाही पटलं की जिच्या पायाला धरणीची माती कधी लागली नाही, इंद्रादिक देवांना जिचं दर्शन दुर्लभ, ती सीता अनवाणी पायानं पतिव्रता धर्माचं पालन करण्याकरता 14 वर्षापासून आपल्या सोबत फिरते. हिचा हा हट्ट पुरवायला काही हरकत नाही. पण प्रभूला लक्ष्मणाला आज्ञा दिली, लक्ष्मणा मी जातोय, सीतेच्या संरक्षणाची जबाबदारी तुझ्यावर आहे. तू मी येईपर्यंत पर्णकुटी सोडायची नाही. लक्ष्मण त्या आज्ञेच आज्ञे. प्रभू रामचंद्रांनी आपला दिव्य धनुष्यबाण सज्ज केला, काखेला लावला आणि त्या हरिणाच्या पाठीमागे निघाले. ते हरिण इतकं हुशार की त्याने या जगाच्या बापाला हुलकावणी देत 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 इतक्या लांबवर पळवत आणलं, इतक्या लांबवर पळवत आणलं. किती लांबवर पळवत आणलं? जर महाराष्ट्राच्या नकाशाप्रमाणे सांगायचं झालं तर नाशिक जिल्ह्यातून नगर जिल्ह्यात पळवत आणलं. कारण सीता मातेचं अपहरण कुठून झालं? तो जिल्हा कोणता? हरिण जे दिसतो ते कोणत्या जिल्ह्यात? हरिणाला मारला तो कोणता जिल्हा माहिती आहे तुम्हाला?
नाही माहिती? हा, मग आता घरी गेल्यानंतर अर्ध्या तिकिटाचा जरूर उपयोग करून घ्या. हा. औरंगाबादवरून पुण्याला जात असताना, नगरला जात असताना मध्यंतरी गोदावरी माता लागते. अलीकडे कायगाव नावाचं गाव आहे, तिथं रामेश्वराचं सुंदर देवस्थान आहे. भगवान प्रभुरामचंद्र आणि लक्ष्मणाने तिथं लिंग स्थापन केलेलं आहे. इतकं सुंदर मंदिर आहे. आणि काय तुकोबारायांची दृष्टी असेल त्यावेळेची, हा, तुकोबाराय कुठे फिरण्याशील देव जाणे. तुकोबाराय बोलतात की या भारतवर्षामध्ये सगळीकडे तुम्ही फिरा, परंतु गोदावरीच्या तीरावर जेवढी रेखीव मंदिर आहेत तेवढी भारतवर्षात कुठेच नाही. गोदा तटी निर्मळे देव देवींची रावळे. त्या मंदिराची रचना महाराज इतकी सुंदर आहे की काय ते कुठल्या मशीने आणले असतील, काय आणले असतील देव जाणे. तसंच तुम्ही नेवाशाच्या माणसा मातेचं मंदिर बघा, तसली कलाकृती अजून कुठेच दिसत नाही. माउंट आबूचं जैन मंदिर त्याच्या पुढे काहीच नाही. असं सुंदर अशा प्रकारचं. तर ती गोदावरी ओलांडून आपण पलीकडे गेला की नगर जिल्हा, त्या नगर जिल्ह्या पलीकडे गेल्यानंतर प्रवरा आणि गोदावरीचा संगम जिथं आहे तिथं टोका नावाचं गाव. टोका नावाचं गाव आहे आणि तिथं महादेवाचं अजूनही देवस्थान आहे. तिथं तो संपूर्ण इतिहास लिहिलेला आहे. तिकडे गेल्यानंतर त्या मंदिरात जरूर जा, शिवलिंगाचं दर्शन घ्या. अतिशय पुरातन देवस्थान आहे, सुंदर रम्य परिसर आहे. तर त्या गावाचं नाव टोका का पडलं तर भगवान प्रभुरामचंद्रांनी त्या हरिणाचा पाठलाग केला. हरिणाचा पाठलाग करता करता त्या हरिणाकडे पाहून बाण सोडला. बाण सोडल्यानंतर प्रभूच्या बाणाचं टोक लागून हरण ते हरिण ज्या ठिकाणी मेलं त्या गावाचं नाव पडलं टोका. तिथं मारलं आणि तिथून मग त्याने मायावी आरवली दिली, हे लक्ष्मणा. मग हे लक्ष्मणा धाव म्हणता बरोबर ती आरोळी सीता मातेच्या कानावर येते, लक्ष्मणाच्या कानावर येते. सीता माता बोलते, लक्ष्मणा माझे प्रभू काहीतरी संकटात आहेत, त्यांच्या मदतीसाठी तू गेलं पाहिजे. लक्ष्मण बोलतायत की माते माझे प्रभू जगाचे संकट निवारण करणार आहे, त्यांच्यावर कोण संकट आणणार आहे, कोणीतरी मायावी राक्षसाची आरोळी आहे. परंतु सीता माता ऐकायला तयार नाही. जरी जगदंबा तरी स्त्री स्वभाव सोडायला तयार नाही. ती काय निर्वाणीचे शब्द बोलते. ती बोलते, लक्ष्मणा अरे आता तुझ्या मनातला भाव मला कळाला. माझे प्रभू संकटात असताना तू त्यांना मदत करायला जाण्याची इच्छा दाखवत नाही, मदतीला जाऊ शकत नाही. आता तुझ्या मनातला सेवेचा भाव खरा मला कळाला. उर्मिले सारखी सुंदर पतिव्रता ती घरी सोडून दिली आणि सेवा करण्याच्या बहाण्याने तू आमच्या सोबत आलास. तुझ्या मनातली ही इच्छा आहे की हा राम मरावा आणि ही सीता माझी बायको हवी. हे शब्द ऐकता बरोबर तो लक्ष्मण ढाळ ढाळ रडायला आणि हात जोडून बोलतो, आई आजपर्यंत तुझा चेहरा कसा आहे तो सुद्धा मी बघितलेला नाही. फक्त तुझ्या पायातले पैंजण आणि पावलं तेवढीच पाहतोय. तुझ्या चरणा व्यतिरिक्त मी कधीच कुठे बघितलेलं नाही. आणि तुझ्या मनातली जर ही भावना असेल तर मी जातो. मग ती लक्ष्मण रेषा प्रगट सोडून देतो, ओढतो, ताकीद देतो की हे लक्ष्मण रेषा ओलांडू नको, आता पुढचं आहे का. इकडे रडत रडत लक्ष्मण जात आहे, संक्षेपानं सांगता येईल. मग सीता माता आता कर्णकुटीत एकटीच पाहून तो रावण तिथे येतो भिक्षे करायच्या रूपात, माई भिक्षाला. मग आपल्या दारी आलेला अतिथी विनमुख जाऊ नये म्हणून ती सीता माता भिक्षा वाढण्याकरता आश्रमात पर्णकुटीमध्ये जाते. मग त्या वेळेला तिथं बी एक राजकारण घडतं. हे सगळे 33 कोटी देव त्या पर्णकुटीमध्ये प्रगट होतात आणि ते सीता मातेच्या पायावर पटापटा पडतात आणि बोलतात, माते तू भिक्षा वाढायला जाऊ नको. कारण तू जर भिक्षा वाढायला गेली तर तू प्रत्यक्ष आदिशक्ती आहे, प्रत्यक्ष जगदंबा आहे. तुझ्या अंगाला जर त्या रावणानं हात लावला तर तो जागच्या जागी जळून जाईल, कोळसा होईल. आणि तो रावण जर इथं जळाला तर त्याच्या बंदिवासात आम्ही आहोत. त्याचा मुलगा इंद्रजित त्याच्यापेक्षाही खराब आहे, तो आमची सुटका कधीच होऊ देणार नाही. म्हणून तू भिक्षा वाढण्याकरता जाऊ नको. ती सीता माता म्हणते, कोण जाणार. ते देव लोक म्हणायला लागले, माते काळजी करू नको, तुझ्यासारखीच कृत्रिम सीता आम्ही बनवतो आणि तिला भिक्षा काढण्याकरता पाठवू. सीता माता त्या देवांचं बोलणं ऐकल्यानंतर हसते आणि बोलते, देव लोक तुम्ही किती मूर्ख आहात रे. अरे जशी पर्जन्याची जलधार
तिची प्रतिकृती तयार करता येत नाही, तशी मी आदिशक्ती जगदंबा तिची प्रतिकृती कशी तयार करणार, परंतु काळजी करू नका, तुमच्यासाठी मीच व्यवस्था करते. म्हणून नाथ महाराज सांगतायत की त्या सीता मातेनं दयाळू अंतकरणानं आपलं जे मूळ स्वरूप आहे ते त्या पर्णकुटीमध्ये गुप्त केलं आणि आपल्या सावलीमध्ये चैतन्यत्व शक्ती प्रदान करून त्या अवस्थेत वाढायला गेली, म्हणून रावण जळाला नाही. नाहीतर त्या अवस्थेत हात लावला असता तर रावण तिथं पेटला असता. मग भिक्षा वाढण्याकरता ती माता जाते, भिक्षा वाढण्याकरता गेल्यानंतर तो रावण आपलं जे मूळ स्वरूप आहे ते प्रगट करतो, सीता मातेला खांद्यावर घेतो आणि आकाश मार्गाने निघतो. आकाश मार्गाने जात असताना तो रथ घोडे त्याच्या सोबत असतात, त्या रथामध्ये घेऊन जातोय. मग पुढे जटायू बाबाची भेट होते. तर जटायू बाबाची भेट कुठे झाली? गुरुदेवांच्या अमृतवाणीतून आपण ऐकलंय की त्या टाकेतला. तर त्या जटायू वनक्रीडेसाठी गेलेला होता, परंतु कोणीतरी अबलेला हा घेऊन चाललाय म्हणून जाता बरोबर त्याने झटापट केली आणि त्या टाकेत गावाजवळ त्या रावणाशी घनघोर युद्ध केलं आणि त्याचा रथ मोडून टाकला, घोडे मारून टाकले आणि रावणाला चांगला चोप दिला. शेवटी सीता मातेची सुटका त्यानं करून घेतली. नाथ महाराज सांगतायत त्या जटायूनं सीता मातेची सुटका पहिल्यांदा करून घेतली. मग तो रावण जीव घेऊन पळायला लागला. पण जाताना तो विचार करतोय की एवढ्या प्रयत्नाने या सीतेला आपण मिळवलं, परंतु या पक्षानं आपल्याला फसू दिलं नाही, याला आता कपटानं फसवलं पाहिजे. म्हणून हा पळून गेलेला रावण पुन्हा त्या जटायूजवळ येतो आणि मग त्याला फसवण्याचा प्रयत्न करतो की काय रे पक्षीराज, तू राम भक्त हे माहिती आहे, पण रामाचे भक्त खोटे बोलत नाही हे आम्हाला माहिती आहे. मग रामाचे भक्त खोटे बोलत नाही तर मग खरं बोलतात ना, मग मीच विचारतो त्या प्रश्नाचं उत्तर दे. म्हणजे काय उत्तर आहे? म्हणजे तुझं मरण कशात आहे सांग. जटायू राम भक्त तो म्हणायला लागला, माझं मरण माझ्या पंखामध्ये आहे. जटायूने विचारलं, रावणा तुझं मरण कशात आहे? त्याने खोटं सांगितलं शेवटी राक्षसनं, माझं मरण माझ्या डाव्या पायाच्या अंगठ्यात आहे. डाव्या पायाच्या अंगठ्यात सांगता बरोबर त्या जटायूनं उंच उडी घेतली आणि याचा अंगठा फोडण्यासाठी आता तत्पर होणार, वरून तो त्याच्या अंगठ्यावर उडी टाकणार. तेवढ्यामध्ये या कपटी रावणानं त्या जटायूच्या वरच्यावर पंख छाटलेत आणि पुन्हा सीता मातेला खांद्यावर घेऊन निघाला आकाश मार्गाने. तो बिचारा जटायू रक्तबंबाळ अवस्थेमध्ये. आता इकडची पहिल्यांदा आपण बघूया. जटायू तिचा रामनामाचं स्मरण करून पडलेला आहे. मग ही सीता माता रावणाच्या खांद्यावर बसून तो घेऊन चाललाय आकाश मार्गानं. सीता माता माझ्या प्रभूला माझा तपास करणं सोपं जावं म्हणून त्या लतावेलींना सांगते की लतावेलींनो, माझ्या प्रभूला सांगा की हा रावण या दिशेने घेऊन चाललाय. माझ्या प्रभूला माझा तपास करणं सोपं जावं म्हणून आपल्या अंगावरचे अलंकार त्या रस्त्यानं फेकत चालले आहेत. परंतु मला या रावणाच्या बंदी पाशामध्ये का अडकावं लागलं, हा दुष्टयोग माझ्या जीवनामध्ये का आला, तर त्याचं कारण ते आम्हाला समजावून सांगते. परंतु आपल्याला समजावून सांगते म्हणजे कोणाला? आमच्या वार्डात नाही सांगत, हे तुमच्या वार्डाला समजावून सांगते. स्त्रियांना केलेला उपदेश आहे सीता मातेने. मी फक्त वय वाचून दाखवतो की माता भगिनींनो, हे स्त्रियांनो, माझ्या पतीजवळ मी सोन्याच्या चोळीचा हट्ट धरला म्हणून मला ही दुष्ट योग मला जीवनामध्ये आला आणि रावणाच्या खांद्यावर बसून तो मला घेऊन चाललाय. जर समजा माझ्या प्रभूजवळ मी हट्ट धरला नसता, माझे प्रभू जर पर्णकुटीत राहिले असते, आश्रमात राहिले असते, तर रावणाची ताकद नव्हती की तो इथे येऊन मला घेऊन गेला असता. मी हट्ट केला, माझे प्रभू बाहेर गेले म्हणून ह्या दुष्टयोग माझ्या जीवनामध्ये आला. म्हणून या माता भगिनींनो, मी जसा माझ्या नवऱ्याजवळ हट्ट केला तसा तुम्ही तुमच्या नवऱ्याजवळ अजिबात हट्ट करू नका. खुश खुश झाले, खुश. टाळ्यांचा आवाज जोरदार इकडून पाहिजे होता तर इकडून आला. हे बघा नाथ महाराज किती सुंदर देत आहेत. भरताराशी जे वागणे ते स्त्रियेचे निंदजिने,
भ्राताराशी जे मागणे ते स्त्रियेचे निवडिजिने मागण्या निमित्त मज रावणे आकर्षणे निजबंदी भ्रतार जे दे संतोषोन ते स्त्रियेशी अति पावन स्वमुखे मागता आपण दुःख दारुण पावले माझ्या मागण्याची कथा माझी मनची झाली घाता बंदी पडले लंकानाथा श्री रघुनाथा अंतरले याच्यासाठी स्टाईल पाहिजे महाराज म्हणून माता भगिनींना सीता मातेला उपदेश केलेला आहे की माता भगिनींनो पतीजवळ हट्ट अजिबात करू नका कारण हट्ट जर केला तर आपलं जीवन निश्चित बर्बाद होतं जर तुम्हाला करायचं असेल तर अट्टहास करा आमच्या तुकोबारांसारखा यादसाठी केला होता अट्टहास तोही अट्टहास त्याच्यासाठी शेवटचा दिवस गोड होण्याकरता पण हा संसाराच्या नाशिवंत वस्तू मागण्याकरता हट्ट अजिबात करू नका कारण हट्टापायी किती संसार उद्ध्वस्त झाले हे काही या व्यासपीठावर सांगण्याची गरज नाही आपण दररोज वर्तमानपत्र वाचणारी लोक आहोत कितीतरी संसार हट्टापायी उद्ध्वस्त झाले आणि हट्टी वृत्ती आमच्या माता भगिनींची असते म्हणून आमच्या सीता मातेनं या ओव्यातून केवळ उपदेश जो केलाय तो तुम्हाला केलेला आहे कारण तो हट्ट तुम्ही आमच्या पुरुष मंडळीवर करताय आणि नाईलाजानं कोणत्याही परिस्थितीमध्ये तो हट्ट पुरवावा लागतो आता थोडीशी वेळ आली म्हणून बोलतो महाराज साधारणतः कदाचित तात्यांना आठवत असेल साधारणतः 1982-83 सालची गोष्ट आहे आपल्या आळंदी पंचकृषीमध्ये एक अशी घटना घडलेली आहे एका खेडे गावामध्ये कारण त्यावेळेला मोठं पेपरमध्ये हेडिंग आलेलं होतं एका खेडे गावामध्ये एक मजुरी करणारा माणूस पोटी 2 लेकरं आणि त्या बाईच्या भावाच्या घरी लग्न होतं त्या बाईने पतीजवळ हट्ट धरला माझ्या भावाच्या घरी लग्न आहे आपल्याला 5,000 रुपये आहेर टाकायचे आहे आता तो बिचारा समजारी करणारा मोलमजुरी करणारा हवाली करणारा खाण्याची संध्याकाळची पंचायत तो म्हणायला लागला आपण एवढा आहे कशासाठी टाकणार आपला अंतरुण आहे तसे पाय पसरवायचे आपली परिस्थिती तेवढी नाहीये पण बाईने हट्ट धरला काही करा परंतु माझ्या भावाच्या घरी 5,000 रुपये आहेर टाकायला पाहिजे शेवटी त्या बिचाऱ्याचा नाईलाज झाला तो म्हणायला लागला हे बघ हे लेकरं घेऊन तू लग्नाला जा मी आहेराची वेळ होत नाही तोपर्यंत कुठेतरी पैसे पाहतो घेऊन येतो बाई लहान लहान लेकरांना घेऊन लग्नासाठी गेली तिकडे हळद लागली समारंभ आटोपलाय व्यवस्थित आहेराची तयारी झालेली आहे बाई नवऱ्याची वाट पाहते की आहेर कुठे कधी येतो आहे पण बिचारा गरीबाला कोण 5,000 रुपये त्यावेळेला उसने देणार बाईने तर हट्ट धरला याच्यापेक्षा कमी नको आपण 5,000 रुपये आहेर नेऊ शकत नाही बाईचा हट्ट जर नाही पुरवला तर बाई तिथं तमाशा केल्याशिवाय राहणार नाही म्हणून त्या बिचाऱ्या माणसाने आपल्या घरात पंखा नव्हता असंच घर होतं बिचारा लाकडांचं त्या लाकडाला वर दोरी बांधली फास केला तिच्यामध्ये आपली मान टाकली आणि आपलं जीवन तिथं संपवलं एवढ्या मेहनतीने एवढा नवरा कशामुळे गेला केवळ हट्ट धरला म्हणून साध्या सोप्या गोष्टी आहेत थोड्या गोष्टी आहेत परंतु आपलं त्या थोड्या गोष्टीनं जीवन उद्ध्वस्त होतं तेवढाच विचार एवढा जरी रामायणातून घेतला तरी आपल्या जन्माची सफलता झाली म्हणून अजिबात हट्ट करू नका सीता मातेचा आदेश आहे माझा नाही मग आता बघा सीता मातेला घेऊन तो निघालाय सीता माता आपले अलंकार साहित्य पुढे जात असताना एक ऋष्यमुख नावाचा पर्वत लागतो त्या ऋष्यमुख पर्वतावर 4-5 लोक बसलेले असतात नळ नील जांबुवंत हनुमंत आणि वानरांचा राजा सुग्रीव हे कोणीतरी लोक दिसतात आपल्याला मदत करतील म्हणून सीता मातेनं आपली अलंकाराची गाठोडी पॅक केली आणि त्यांच्या दिशेने टाकली ती गाठोडी बरोबर हनुमानजीच्या हातात पडली हनुमानजीनं त्या रावणाचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला कन्याकुमारी पर्यंत त्यावेळेला आला बरं का परंतु समुद्राच्या पलीकडे हनुमानजी जाऊ शकले नाही हनुमानजी समुद्राच्या पलीकडे का जाऊ शकले नाही तर
तर त्याच्यातही एक कारण असं आहे की हनुमानजीलाही असा आईनं शाप दिलेला होता, आपलं हे दिलेलं होतं की जोपर्यंत तुझ्या स्वामीचं तुला दर्शन होत नाही तोपर्यंत तुझी शक्ती तुझी गुप्त असेल. ज्या वेळेला तुझ्या स्वामीचं दर्शन होईल त्यावेळेला तुझी प्रचंड शक्ती तुझ्या अनुभवाला येईल. रामाचं दर्शन अजून त्याला झालेलं नव्हतं म्हणून तो पुढे ते कार्य करू शकला नव्हता. मग आता इकडे भगवान प्रभू रामचंद्र सीता पर्णकुटी देत आहेत, लक्ष्मण सोबत आहे. आल्यानंतर सीता कुठे हे दिसत नाहीये. मग सीता मातेच्या शोधासाठी भगवान प्रभू रामचंद्र वणवण फिरतायत. पर्वताच्या दगडांना विचारतायत, अहो माझी सीता दिसली का? झाडांना विचारतायत, माझी सीता दिसली का? लता वेलींना विचारतायत, माझी सीता दिसली का? हाय सीते, हे सीते, हे सीते, हाय सीते असा विलाप करीत भगवान प्रभू रामचंद्र निघाले. जाता जाता त्या टाकेत परिसरामध्ये जात असताना हा पक्षीराज जटायू तिथं पडलेला दिसला. पडलेल्या अवस्थेमध्ये भगवान प्रभू रामचंद्राने बघितलं जटायूची अवस्था. तो जटायू प्रभू येता बरोबर आपली मान खाली टाकतो आणि म्हणतो, प्रभू मला क्षमा करा की तुम्ही तुम्हाला सीता मातेचं संगोपन करण्याची म्हणजे ताकीद दिलेली होती, मी अभिवचन दिलेलं होतं, परंतु मी सीता मातेचं संगोपन करू शकलो नाही. माझ्या डोळ्यासमोर सीता मातेला बसवून तो रावण घेऊन गेला. मी निष्प्रभ ठरलो, सीता मातेची सुटका करू शकलो नाही, कृपा करून मला क्षमा करा. झालेली घटना पूर्ण सांगितली की प्रभू सुरुवातीला मी त्याचे रथ घोडे मारून टाकले, रथ मोडून टाकला, घोडे मारून टाकले, परंतु त्याने कपटाने मला फसवलं की तुझं मरण कशात आहे. मी प्रामाणिकपणे सांगितलं, त्याने खोटं सांगितलं, त्याच्या अंगठ्याला मी घाव घालण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेला त्याने माझे पंख छाटले, माझा नाईलाज झाला, मला क्षमा करा. शेवटी प्रभू त्या जटायूचं मुलगा आपल्या मांडीवर घेते आणि जटायू नाही त्याला म्हणत काका, आणि आपल्या मित्रा बापाला त्याला भाऊ मानलाय ना, काका मी तुम्हाला आता पुन्हा जिवंत करतो. तुम्ही जिवंत केल्या झाल्यानंतर सीतेच्या शोधासाठी तुमची मला मदत लागेल. जटायू काका बोलतायत, प्रभू तुम्ही कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम असे शक्तिमान आहात, तुम्हाला कोणाच्याही मदतीची गरज नाही. परंतु हा सुवर्ण क्षण मला जीवनामध्ये कधीही लाभणार नाही की ज्या रामाचं स्मरण करून, ज्या रामाचं गुण, रामाचं रूप आठवत, रामाचं नाम आठवत देहत्याग करावा लागतो. तो राम आज प्रत्यक्ष माझ्या डोळ्यासमोर असताना मला मृत्यू होत आहे, याच्यापेक्षा माझ्या जीवनातलं मोठं सौभाग्य कोणतं आहे. म्हणून मला तुम्ही जिवंत करू नका, मला तुमच्या स्वरूपामध्ये विलीन करू द्या. भगवान प्रभू त्या जटायू राजाला, पक्षी राजाला पुन्हा विनंती करतायत की काका तुम्ही आता स्वर्गात जाणार. स्वर्गात गेल्यानंतर आमचा बाप राजा दशरथ, त्याला मात्र ही घटना अजिबात सांगू नका, कारण आमच्या बापाला जर ही घटना माहिती पडली तर आमचा बाप स्वर्गातून डायरेक्ट लंकेत जाणार आणि त्या रावणाला मारून टाकणार. आणि पुन्हा त्यांना अशी खंत वाटेल की आमच्या कुळामध्ये अशी अवलाद जन्माला आली की ते एका स्त्रीचं रक्षण करू शकतो नाही, म्हणून ही बातमी आमच्या बापाला सांगू नका. शेवटी त्या जटायूचं एवढं मोठं भाग्य की जी मांडी राजा दशरथाला मिळाली नाही. प्राणोत्क्रमणाच्या वेळेला राजा दशरथाला जी मांडी मिळायला पाहिजे होती ती मिळाली नाही, परंतु ती मांडी जटायू राजा मिळाली, त्या पक्षी राजाला मिळाली. त्याचं कोणत्या जन्माचं भाग्य असेल. तो जटायू प्रभूच्या चेहऱ्याकडे पाहतो, त्याच्या गुणाचा आठवण करतो, त्याच्या नावाचा आठवण करतो आणि प्रभू रामचंद्रांचे गुण नाम आठवत आठवत आपली जी प्राण ज्योत आहे ते प्रभूच्या चरणी समर्पित करतो. प्रभू रामचंद्र त्याच्या मुक्ती करता आपला दिव्य धनुष्यबाण जमिनीत खोचतात आणि त्या जमिनीतून एक धार प्रवाहित करतात. ती धार त्या मुक्त्याच्या तोंडात सोडता बरोबर तो जटायू मुक्त होतो आणि आपल्या हातानं भगवान प्रभू रामचंद्र आपल्या बापासारखे त्यांचे अंत्यसंस्कार करतात आणि मग पुढच्या मार्गाला जातात. प्रभू रामचंद्र भगवान की जय, पवन सुत हनुमान जी महाराज की जय. पुढे जात असताना हे सीते हाय सीते असा विलाप करत असताना एक महत्वाची घटना घडते. ती महत्वाची घटना कोणती
की भगवान शंकर आणि पार्वती माता उत्तरेकडून दक्षिणेकडे पर्यटनासाठी कुठे निघाले होते देव जाणे. पार्वती माता विमानाच्या खिडकीजवळ होती आणि सीता मातेसाठी विलाप करणारे प्रभू तिला त्या विमानातून दिसले. विमानातून दिसता बरोबर ती सीता माता भोलेनाथांना बोलते, हे भगवान तुम्ही कोणाचं भजन करता हो? भोलेनाथ बोलतात, मी माझ्या रामाचं भजन करते. रामाचं भजन करतो, रामाचं भजन करतो असं म्हणता बरोबर ती पार्वती माता प्रभूला हिरवायला लागली. म्हटले वा वा देव आणि वा वा भक्त. म्हणजे काय झालं वा वा म्हणायला? म्हणजे तुम्ही ज्या रामाचं भजन करताय ना, जरा इकडे या, म्हणजे तुमचा राम दाखवते तुम्हाला. म्हणजे काय झालं? विमानाच्या खिडकीजवळ त्या प्रभूला घेतलं. म्हणजे बघा तुम्ही ज्या रामाचं भजन करताय ना, तो राम कसा बायकोसाठी रडतोय. असा बायकोसाठी रडणारा कुठे देव असतो का? एवढा विषयासक्त कुठे देव असतो का? विषयासक्त शब्द वापरताय नाथ महाराज. भोलेनाथ बोलताय, देवी राम जरी असा विषयासक्त माणसासारखा रडत असला तरी रामाचं हे नाटक आहे, त्याची ही लीला आहे. राम प्रत्यक्ष परब्रह्म भगवान आहे. पण त्या पार्वती मातेला पडायला तयार नाही. पार्वती माता म्हणते कशाचे परब्रह्म भगवान? जर परब्रह्म असते तर असे रडले असले का विषयासक्त माणसासारखे? बायकोसाठी रडणारा कुठे देव असतो का? भोलेनाथ पटवण्याचा प्रयत्न करतायत, देवी हे रामाचं नाटक आहे, हे त्याची लीला आहे, परंतु राम हा प्रत्यक्ष परब्रह्म भगवान आहे. त्याच्या शक्तीवर तू संशय घेऊ नको. वाटेल नाही, त्याच्या परब्रह्म स्वरूपाची मला प्रचिती आली पाहिजे, मला त्याची परीक्षा घ्यायची. त्यावेळेला सीता आपल्या पार्वती मातेला भगवान भोलेनाथ बोलतात, हे बघ देवी, बाकीच्या देवांची परीक्षा घेतली तरी चालेल, परंतु रामाची परीक्षा अजिबात घेऊ नको. कारण रामाची परीक्षा इतकी सोपी नाही. रामाच्या परीक्षेमध्ये कॉपी पाहायला अजिबात चान्स नसतो. म्हणून रामाची परीक्षा घेऊ नको. राम हे बेसावध दैवत नाहीये, ते सावध असलेलं दैवत आहे. पण भगवान शंकराचं पार्वती मातेनं नाही ऐकलं आणि प्रभूची परीक्षा घेण्याकरता आपलं जे पार्वतीचं रूप आहे ते टाकून गेलं आणि सीता मातेचं हुबेहूब रूप धारण केलं आणि एका झुडपाच्या बाजूला जाऊन उभी राहिली, ज्या जंगलामध्ये प्रभू विलाप करत होते त्या. इकडे प्रभू म्हणायचे, हे सीते, हे सीते म्हणता बरोबर त्या झुडपाच्या इकडून आवाज द्यायची, हा मी इकडे आहे. हे सीते, हे इकडून त्या सीता मातेच्या आवाजात आवाज द्यायची, हा मी इकडे आहे. प्रभूला तो आवाज ओळखला की हा कृत्रिम आवाज आहे, हा माझ्या सीतेचा आवाज नाही आहे. प्रभूला काय कळत नाही, न सांगता तुम्हा कळू येते अंतर. प्रभू विलाप करतायत. सीता माता त्या झुडपाच्या बाजून समोर आली, म्हणजे ती कृत्रिम सीता पार्वती सीतेच्या रूपात आलेली. लक्ष्मणाने बघितलं ही प्रत्यक्ष सीता माता पुढे असताना हे दादा असा वेड्यासारखा विलाप का करतोय? दादा जवळ लक्ष्मण जाताय, बोलतो, दादा तुम्ही ज्यांच्यासाठी विलाप करताय ती आई पुढे आहे ना, सीता पुढे आली आहे ना. त्या सीता मातेकडे हात करता बरोबर लक्ष्मणच्या कानामध्ये मारायला प्रभू असे हात उगारतायत. नाथ महाराज ती चापट पण दाखवताय ना. हा लक्ष्मणा जरा शांत बस. लक्ष्मणाला राग आला. आता कशा कशा पद्धतीचा विरह झाला, कशा कशा पद्धतीचा विरह, हे सगळं चिंतात्र जागरो देगो तारव बलिरांगता, हे सगळ्या गोष्टी इथं आहेत महाराज. पण आता ते सगळ्यात विरह सगळ्याला कुठे आहे आपल्याला? शेवटी लक्ष्मणजी शांत होतो. ती सीता माता कृत्रिम पुढे येते आणि ती बोलते, का हो एवढा विषयासक्त माणसासारखा तुम्ही विलाप करता? मी काही कुठे रक्षाबंधनला गेली होती? एवढा माझ्यासाठी विलाप करता तुम्ही? तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे हे पाहण्याकरता मी पर्णकोटीच्या थोडी बाहेर आली, तर तुम्ही एवढा विलाप करता? भगवान प्रभू रामचंद्रांनी डोळे मिटले आणि डोळे मिटल्यानंतर आपल्या अमृतवाणीतून सहज शब्द बाहेर काढले. तू शब्द कसे बघा, तू का आई भगवान शंकराला सोडून इकडे कशासाठी आली? तू का आई. आता तू का आई म्हटल्यानंतर
ती पार्वती माता एकदम लज्जित झाली, एकदम आईस्क्रीम झाली, तिचा चेहरा पाहण्यासारखा झाला. आता तो चेहरा कसा झाला, तो जर चेहरा दाखवायचा असता त्यावेळेला फोटोग्राफर असता तर आजही दाखवता आला असता. ती पार्वती माता लज्जित झाली, शर्मिंदी झाली, हात जोडून बोलते, प्रभू आपलं परब्रह्म स्वरूप ज्या ज्ञानानं कळतं ते कृपा करून ते ज्ञान मला तुम्ही सांगा. प्रभूने सांगितलं, देवी तू जरी जगदंबा असली, आदिशक्ती असली तरी आज तरी तुला मी हे ज्ञान सांगू शकत नाही. पण ज्ञान सांगण्याकरता जी लायकी असावी लागते ती लायकी तू गमावलेली आहे. कारण ज्ञान संपादन करायचं असेल तर तो निर्मळ मनाचा असायला पाहिजे, निष्कपटी असायला पाहिजे, दुसऱ्याच्या बुद्धीचा अंत पाहणारा नसायला असायला पाहिजे. आज तू माझ्या बुद्धीचा अंत पाहण्याकरता आली, माझी परीक्षा पाहण्याकरता आली, माझं छळन करण्याकरता आली. तू आज ज्ञान घेऊ शकत नाही. आणि तुला जर माझं परब्रह्म स्वरूप जाणून घ्यायचं असेल तर तुझे जे पतिदेव आहेत त्यांच्याकडे जा. भोलेनाथांकडे येते आणि भोलेनाथांकडे गेल्यानंतर भोलेनाथांना बोलते. तोपर्यंत भोलेनाथ बोलताय, देवी घेतली का परीक्षा, घेतली का परीक्षा म्हणता बरोबर ती शरमिंदी झाली. जाऊ द्या, ती गोष्ट काढू नका. का काढू नका म्हटले, कोण नापास झालं, कोण पास झालं ते सांगणार नाही. म्हटले तुम्हाला सांगितलं ना ती गोष्ट काढू नका. म्हणजे तुला अगोदर मी सांगितलं होतं की राम हे सावध असलेलं दैवत आहे, बेसावध दैवत नाही, त्याची परीक्षा तू घेऊ नको. शेवटी ती पार्वती माता पुन्हा हात जोडत्याने बोलते, हे भगवान परब्रह्म आहे याची मला प्रचिती आली, परंतु त्याचं परब्रह्म स्वरूप ज्या दिव्य ज्ञानानं कळतं ते दिव्य ज्ञान मला तुम्ही द्या. भगवान शंकरांनी हेच सांगितलं की देवी तू जरी आजपर्यंत माझी अर्धांगिनी होती परंतु आज तुला मी ते ज्ञान देऊ शकत नाही, कारण तू माझ्या आराध्य देवतेचं छळन केलेलं आहे, म्हणून मी तुला ते ज्ञान देऊ शकत नाही. आणि आता नुसतं ज्ञान काय, परंतु तुला मी माझी अर्धांगिनी म्हणूनही सोबत द्यायला तयार नाही. कारण माझ्या दैवतानं तुला आई म्हटलेलं आहे. माझ्या दैवतानं जर तुला आई म्हटलं तर तू तर माझी आजी झाली. म्हणून आता तो आहे तिथं उभीला. तर तीच तू काही बऱ्याच ठिकाणी दाखवलं जातं. आपण काही लोक श्रद्धेनं आपली तुळजाभवानीची आई म्हणत असतो, परंतु नाथ महाराज सांगतात ते ठिकाण दंडकारण्यात आहे. बरेच लोक म्हणतात की अकलूजच्या पुढे एक ते म्हाडुंगे नावाचं गाव आहे, तिथे एक देवीचे मंदिर आहे. ते लोक म्हणतात ती घटना इथं घडली. पुणे जिल्ह्यामध्ये भोर तालुक्यामध्ये त्या कात्रजच्या वर ते शिंदेवाडी जवळ एक गाव आहे, ते काही लोक म्हणतात ती घटना तिथे घडली. कुठे घडली ते देवाला माहिती, परंतु दंडकाराने घडली एवढं नाथ महाराज सांगतात. तर अशा पद्धतीनं हे सुंदर अशा प्रकारची नामकथा. व पुढे हे लोक रामायण किती प्रिय आहे त्या रामायणाची प्रियता पुढे नाथ महाराज सांगतायत. पुढे कबंध नावाचा जो राक्षस आहे त्याचा उद्धार करतायत आणि त्या कबंधाच्या मार्गदर्शनानं भगवंताच्या दर्शनाच्या प्रतीक्षेत असलेली शबरी माता तिच्या आश्रमात येत आहे. शबरी मातेच्या आश्रमात आल्यानंतर तिचा ते ठिकाणी असलेला प्रेमभाव पाहून भगवान तिच्या तोंडातली उष्टी बोरं खात आहेत. म्हणून त्या भगवंताचा भक्ताचा प्रेमभाव तो भगवान कसा पाहत असतो आपण नेहमी ऐकत असतो की त्या देवाला बाकीचं काहीच लागत नाही. भक्त म्हणजे प्रल्हाद असं सांगतायत की मन्ने धना विजन रूप तपः श्रुतौज तेजः प्रभाव बल पौरुष बुद्धी योगाः नाराधनायहि भवन्ति परस्य पुरुषो भक्त्या तुतोष भगवान गजयूत पाय. वित्त सत्पुरामध्ये जन्म तप पांडित्य शरीर संस्कार इंद्रिय कांती बुद्धी अष्टांग योग हे जे गुण आहेत त्यांना व्यवहारात किंमत आहे, परंतु त्या परम पुरुष भगवंताला प्रसन्न करण्यासाठी या गुणांचा काहीही उपयोग नाही. अरे त्या गजेंद्रावर भगवान प्रसन्न झाला त्याची जात बघितली नाही. ज्या शबरी माता आपल्या सोहळ्यासमोर आहे त्या शबरी मातेची जात आपण बघितली, त्या देवाला बघितली. आणि त्या शबरी माता कोणत्या जाती जन्माला आलेली होती तिच्या जातीचा उल्लेख करण्याची गरज नाही. ऐका महिमा आवडीची बोरे खाये भिल्लटीची. बरं सांगा ना, तिच्या जातीचा त्याने विचार केला नाही. बरं बोरं खात असताना ती ज्या दातानं ती कुरतटलेली बोरं होती ते दात ती कोणत्या कोलगेटनं घासत होती हो? बरं जाऊ द्या. शबरी माता डोक्याला कोणता शॅम्पू वापरत होती रामदेव बाबाचा? परंतु तो परमात्मा भावाचा होऊन गेला. शबरी की गैर सुनाम विचार, शबरी की गैर सुनाम विचार, रुचि रुचि भोग लगाए.
बड़े बड़े मंदिर कौन कामते, भाव आदर नहीं पावे, चलो विदुरा। तो परमात्मा कशाचाच भूकेला नाहीये। गिरीधर लाल तो भाव का भूखा, गिरीधर लाल तो भाव का भूखा, लागत नहीं जानत पुकार, गिरीधर लाल तो भाव का भूखा, गिरीधर लाल तो भाव का। काही न लगे एक भावची कारण बस। त्या शबरी मातेचा तो शुद्ध भाव पाहून परमात्मा तिच्या तोंडातली उष्टी बोरं खातो, शबरी मातेला मुक्ती देतो आणि आता तिच्याच मार्गदर्शनानं पंपा सरोवराकडे येऊन पुन्हा आता किष्किंधा नगरीकडे वाटचाल करतो। किष्किंधा नगरीकडे जात असताना मग हनुमानजीची आणि प्रभूची भेट होते। भेटीमध्ये कशी चर्चा होते, लक्ष्मणाचा गैरसमज हनुमानजीकडे पाहिल्यानंतर कसा होतो आणि मग हनुमानजीच्या विषयी झालेला गैरसमज लक्ष्मणाचा प्रभू दूर करतात आणि मग हनुमानजीने अगस्ती मुनीच्या मुखातून ऐकलेली सुग्रीव आणि वाली दोघांच्या जन्माची कथा प्रभू श्रवण करतात आणि दोघं सख्खे भाऊ असताना त्यांचं वैर कसं झालं हे ऐकून घेतात। मग पुढे ही वानर सेना सीता मातेच्या शोधासाठी जाते, सीता मातेचा शोध घेते। शोध घेतल्यानंतर हनुमानजीचा मंदोदरीच्या विषयी कसा भाव तयार होतो, मंदोदरी सीता ही कशी त्यांना वाचते, त्या काही गोष्टींचा सारांश रूपानं उद्याच्या प्रवचनात विचार करून रावणाला एका टोल्यात मारून लगेच राज्याभिषेकाची तयारी करायची आणि परवाच्या दिवशी फक्त उत्तर रामायणाचं डोळ्यासमोर आणून सेवेला विराम द्यायचा। कारण आपल्याला संपूर्ण रामायण थोडं का होईना सांगायचं आहे, नुसता राज्याभिषेक नाही तर राज्याभिषेकाच्या पुढचंही। कारण आता ही लवकुशाची नगरी लागणार आहे आणि त्यांचंही थोडंसं आपल्याला हे करणार आहे। म्हणून आता गीत रामायणातून आमच्या दीक्षित परिवाराने तुम्हाला सगळं रामायण उभं केलेलंच आहे, परंतु आता ते लक्षात राहण्यासाठी हे कथानक तुमच्या समोर मांडण्याचा तात्यांच्या कृपेने प्रयत्न करतो। म्हणून आता आपले सगळे वेळ संपुष्टात आलेले आहे, कारण आपले पुढचे काम विस्कळीत होऊ नये म्हणून आपल्या मर्यादेचं उल्लंघन टाईमाचं न होता अगदी वेळेच्या आत सगळ्यांनी हात मोकळे करा, मन मोकळं करा आणि भगवान प्रभुरामचंद्रांची दैदिप्यमान मूर्ती हृदयात आणून त्याचं अखंड अनुसंधान झालं। हरे राम